फलंदाजी मात्र 16 धावा कमी चेंडूमध्ये खेचल्या गेल्या, परंतु तेवढीच वेळ बघून विकेट मात्र दीपेशने घेतल्या या मॅच मध्ये. महेश भोईर यांना 100 पारतोषी भुर्जी ग्रुपकडनं. वेल डन महेश, हार्ड लक टू मॅच. आणि कुणाल सावी साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड राकेश बडी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच दिलं जातं. ते दीपेश घोलेकर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी रिअल अकॅडमी रिअल प्लेयर यांच्यावर दिलं जातं. त्याचबरोबर विवो गिफ्ट हॅम्पर दिलं जात है ते दीपेश घोलप. क्या बात है, बेहतरीन यहाँ पे खेल दिखाई दीपेश घोलप ने. नक्कीच दीपेश घोलप या पुढील अनेक सामने बाकी आहेत. WPL 2017 एक वन्नाट एक रफ अँड टफ क्रिकेटचा महासंग्राम. तर यापुढे आपण कसं खेळणार आपली टीम? आता खेळतो तसंच खेळणार. ओके, जैसा खेले वही दिखाएंगे. रफ अँड टफ मॅच यावेळेस मात्र आपण पाहताय तर AB वॉरियर वर्सेस वाडा स्ट्रायकर. मॅचला सुरुवात रफ अँड टफ मॅच आपण पाहतात. क्रिकेटचा महासंग्राम WPL 2017 वाडा प्रीमियर लीग एक भव्य आयोजन महाराष्ट्रामध्ये देखणी स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे WPL ओळखला जातो या महाराष्ट्रामध्ये. नवे तर यावर्षी पाहता YouTube लाईव्ह टेलिकास्ट 198 देशांमध्ये या वाडा क्रिकेटचा इतिहास जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम मात्र वाडा क्रिकेट असोसिएशन WPL कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. YouTube लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत. AB वॉरियरचा अतिरिक्त खेळाडू बारा प्लेयर. सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहतायत गुरु. AB वॉरियरचे स्ट्राईक एंड फलंदाज कोण आहे? उमेश लोखंडे का? रफ अँड मॅच रुपेश आणि नॉस्ट्राईकला कुणाल. यावेळेस मात्र रुपेश लोखंडेच्या बॅटमध्ये मात्र चेंडू स्क्वेअर करता बेहतरीन शॉट. एक जबरदस्त लाजवाब शॉट मात्र बघायला मिळाला, पण तेवढं क्षेत्ररक्षण वाडा स्ट्रायकरनं बघायला मिळते. अस्तित्वाची झुंज मात्र दोन संघ देत आहेत AB वॉरियर वाडा स्ट्रायकर. कारण खरोखर WPL मध्ये सामना खेळणं आणि जिंकणं हे अस्तित्व असतं. हे अस्तित्व कोण ठेवणार या सामन्यामध्ये? या पुढील चेंडूवर गुरु काय करणार? यावेळेस मात्र अपीलचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. आणि इथे मात्र कुणाल सारखा विस्फोटक फलंदाज बाद होतोय. द मॅन फ्रॉम गुहीर एक जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाज AB वॉरियर कुणाल. यावेळेस मात्र बाद मोठा दरा पहिल्या विकेटचं पतन. बघूया अजय मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभे आहे तर स्ट्राईक यांचे फलंदाज कुणाल मात्र बाद झाले. एक चांगल्या पद्धतीने मात्र विकेटचं पतन होते. मोठा आदरा बसतोय तो AB वॉरियर संघाला. कारण धाव संख्या जर पाहिली तर धाव संख्या 1 वर आहे आणि 2 चेंडूचा खेळ होतोय आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा जाते. कारण 2 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 विकेट अशी अवस्था AB वॉरियरची मात्र पाहायला मिळते सामन्यामध्ये. वन डाऊन बॅट्समन यावेळेस मात्र येत आहेत टीमला तारण्यासाठी, टीमला नवी उमेद देण्यासाठी, टीमची धाव संख्या एक समाधानकारक स्थितीमध्ये लय मध्ये उभी करण्यासाठी टीमला येतोय. फलंदाज वन डाऊन बॅट्समन नेम विनोद. बघूया विनोद आणि अजय यावेळेस मात्र कुठल्या पद्धतीने पार्टनरशिप करणार. कारण टीम मात्र संकट देते, कारण 2 चेंडूमध्ये विकेट जाते आणि टीमला आता मात्र पार्टनरशिपची गरज असताना हे 2 फलंदाज पार्टनरशिप करणार का? या काचे उत्तर या षटकात तिसऱ्या चेंडूवर. गुरु बॉलिंग मार्कवर पहिलं षटक पॉवर प्ले वाडा स्ट्रायकर संघाचा गोलंदाज गुरु. यावेळेस मात्र चेंडू हाताला गेला. शॉर्ट बॉल चेंडू मात्र हाताला गेला. चेंडू मात्र लाफ होतो मिड विकेट कडे. चांगलं क्षेत्ररक्षण वाडा स्ट्रायकरनं पाहायला मिळालं. 1 धाव मात्र AB वॉरियरच्या फलंदाजांनी कव्हर केली. स्ट्राईक एंडला अजय जातोय आणि पाहता षटकातील 3 चेंडूचा खेळ होतोय आणि धाव फलक मात्र 2 धावांवर विदाउट. ज्या पद्धतीने आपण पाहताय तर सूरज
एक महत्त्वाची सूचना येते. हा सामना आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल आणि यानंतरचा जो सामना होणार होता श्री बालाजी चॅम्पियन्स आणि सारंग चॅम्पियन्स या दोन संघांदरम्यान, तो सामना रविवारी खेळवण्यात येईल. आणि उद्या सगळ्यांनी 9:15 वाजता 8:30 वाजता सगळ्या खेळाडूंनी commentators आणि सगळे यूट्यूब टेलिकास्ट लाईव्ह वाले सगळ्यांनी पंचांनी सुद्धा 8:30ला मैदानात रिपोर्टिंग करायची आहे. कुठल्याच प्रकारची आपली दाद ऐकून घेतली जाणार नाही. ऑन टाइम 8:30 वाजता सगळ्यांनी रिपोर्टिंग करायची आहे. ओव्हर टू सूरज. नक्कीच सामने ठीक 8:30 वाजता उद्या सकाळी सुरुवात होईल. तेव्हा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. टाइम खूप महत्वाचा, वेळ खूप महत्वाचा, नियम खूप महत्वाचे या दृष्टीने आपण पाहतायत. कारण क्रिकेटपेक्षा नियम खूप महत्वाचे आहेत आणि खेळाडूपेक्षा क्रिकेट महत्वाचं आहे. बघा फ्रंट ऑफ मॅच यावेळेस माझा षटकातील चौथा चेंडू पहिला 5वा चेंडू काय घडेल. सुरेख शॉट यावेळेस मात्र ज्याच्या बॅटमध्ये लाफ होतोय. व्हॉट इज लॉंग ऑन सीमा पार विवो बाउंड्री. क्या बात है. खूबसूरत. थँक यू डीसे. एक जबरदस्त चौकार मात्र 5व्या चेंडूवर एक सनसनाटी ऍज अ स्वीप ऍज एरो मात्र बाउंड्रीज मध्ये पाहायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ होतोय. 10 फलक जर पाहिला तर 10 धावांवर एक 5 चेंडू आणि 10 धावा सरासरी करतोय अजय अनफाया. What a shot. या वास्तवाच्या डोहाळ्यामध्ये लाफ होतोय. डिफ लॉंग ऑफ लॉंग सीमा पार विवो बाउंड्री वन्स अगेन डीजे. थँक यू डूजे. आणि यावेळेस पाहिलं पहिलं षटक पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलक 1 विकेट गमावून मात्र 14 धावांवर 1 विकेट गवा के यहाँ पे 14 रन बना चुके. क्या हो गए. अभी भी 7 और बाकी है. फास्ट नो वेस्ट टाइम. समय मत निकालना है. मैच शुरू करना है. कैप्टन वाड़ा स्ट्राइकर मिथुन नाइक नो वेस्ट टाइम अपने टीम के लिए अलर्ट करो. और यहाँ पे बेहतरीन मैच सभी दर्शक देखते हुए आणि चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवक व्हॉलंटियर्स चेंडू द्यायचा आहे. फास्ट फास्ट नो वेस्ट टाइम. और यहाँ पे बेहतरीन यहाँ पे संघर्ष हालांकि दिखता हुआ काफी रोमांचक मैच यहाँ पे देख रहे हैं आप. एवी वॉरियर और वड़ा स्ट्राइकर के बीच में पहली ओवर के समाप्ति के बाद स्कोर यहाँ पे रुका हुआ 14 रन. पहली शुरुआत तो अच्छी की इस बार देखा जाए तो अजय ने. हैट्स ऑफ यहाँ पे बाउंड्रीज हैट्रिक बना ली. 3 चौके कंटिन्यूअसली बाउंड्री हैट्रिक विवो हैट्रिक. इस बार देखा जाए और पहली बाउंड्री हैट्रिक इस बार एबी वॉरियर अजय के नाम. और यहां पे 1 रन बटोर ली. स्कोर हालांकि 1 रन से आगे बढ़ता हुआ 7 गेंदों में 15 रन. और इस WPL की पहली बाउंड्री हैट्रिक एबी वॉरियर के अजय के नाम. और इस ओवर के अभी भी 5 गेंदे बाकी है. रिकॉर्ड बनते जाएंगे इस WPL 2017 में. और यहां पे बेहतरीन यहाँ पे 1 रन मिलेगा. स्क्वायर कट का शॉट खेलना चाहते थे और अच्छा स्लीप में गेंद को फील्ड किया. इसी दौरान एक समय मिला, 1 रन बटोर लिया और स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 16 रन. अभी भी 4 गेंदें बाकी है. इस ओवर की तीसरी गेंद लेके आते हुए राकेश. और यहां पे कवर ड्राइव लगा दी. शॉर्ट कवर में गेंद को फील्ड किया और इधर डायरेक्ट हिट लगवाना चाहते थे. 1 रन समय के साथ बटोर लिया. स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 17 रन. 17 रन बन चुके. इसी दौरान जिस तरह से देखा जाए राकेश की इस हर गेंद को काफी टेक्निक के साथ खेलते हैं. और यहां पे अच्छी गेंद डालने की प्रयास की राकेश ने.
बेहतरीन बाउंस किया, गेंद को ना खेल सके क्योंकि लेजेंड क्रिकेटर जिनको कहा जाता है वाला तालुके में मिथुन नाइक, राकेश पाटिल, दिलेश चौधरी, योगेश चौधरी, ये लेजेंड क्रिकेटर माने जाते हैं डब्ल्यूपीएल के। और यहां पे बेहतरीन कवर ड्राइव का शॉट लगा, इस बार डीप कवर में गेंद जाती होगी और यहां पे वीवो बाउंड्री, बेहतरीन यहां पे चौका मिला, 4 रन मिलेंगे इस बार वीवो को। थैंक यू, विल बी मिस यू साठे सर। जिस तरह से आप देख रहे हैं बेहतरीन यहां पे बल्लेबाजी का नजारा, एवी वॉरियर दर्शकों को काफी खुश कर रहे हैं। चौका हर ओवर में कोई भी गेंदबाज हो, लेकिन यहां पे एवी वॉरियर के बल्लेबाज बाउंड्री तो वीवो की लगवाना ही चाहते। और देखा जाए तो यहाँ पे स्कोर हालांकि 21 रन, इस ओवर की 5 गेंदें हो चुकी है। अब ये आखिरी गेंद रहेगी राकेश जी की। क्या राकेश इस बार विकेट निकालेंगे या डॉट करेंगे या, और यहां पे वीवो बाउंड्री वंस अगेन, दिस है म्यूजिक, एबी वॉरियर ऑन अ फायर। थैंक यू। 2 ओवर के बाद 12 गेंदों में देखी जाए तो 5 बाउंड्री लगा चुके हैं। इस 12 गेंदों में अजय एबी वॉरियर के 5 बाउंड्री लगा चुके, वीवो बाउंड्री। एक बेहतरीन यहां पे बल्लेबाजी का नजारा, और बाउंड्री लगाई वो भी 4 ओवर खींच रहे, काफी अच्छा बना के खेल रहे और अच्छी बाउंड्रियां मिल रही एबी वॉरियर का अजय जैसे बल्लेबाज के बल्ले से। और 12 गेंदों में स्कोर बनता हुआ देखा जाए तो 25 रन, काफी अच्छी स्ट्राइक रेट यहां पे रहते हुए काफी अच्छी औसत से जा रहे। और यहां पे पहली गेंद, इस बार श्री बालाजी वॉरियर के ओनर किशोर वेकोड़े साहब का यहां पे आगमन होता हुआ, वेलकम सर। उनके साथ अंकुश पाटिल साहब, वेलकम सर। काफी रोमांचक मैच आप देख रहे हैं एबी वॉरियर वाटर स्ट्राइकर के बीच में, 2 लेजेंड क्रिकेटर एक टीम में मौजूद। मैच शुरू होता हुआ फास्ट, नो वेस्ट टाइम। अंपायर्स ने यहां पे अलर्ट किया है, आपको समय नहीं लेना है, आपको मैच शुरू करना है। वाटर स्ट्राइकर अलर्ट नाउ। और यहां पे पहली गेंद पे इस बार यहां पर विकेट निकाली, जाना पड़ेगा, चलते बना दिया गुरु ने इस बार बल्लेबाज को। और यहां पे विनोद की विकेट निकाली। थैंक यू। और यहां पे देखा जाए तो अब तक देखी जाए तो पहली विकेट का पतन हो गया, दूसरी विकेट का पतन, पहली विकेट का पतन हो गया वो कुणाल का, उसके बाद दूसरी विकेट निकाली गई विनोद की। और यहां पे लेग बिफोर विकेट अंपायर ने लिया जो विनोद को। बेहतरीन गेंदबाजी, ये है मास्टर, ये है मेन गेंदबाज, इनके ऊपर जिम्मेदारी विकेट निकालने की। गुरु हो गई शुरू विकेट निकालने में, लेकिन जब बल्ला शुरू होगा एबी वॉरियर का तब यहां पे रनों की बौछार होगी। क्योंकि पिछले 2 ओवर में हमने देखा था 5 बाउंड्री वीवो बाउंड्री लगाई थी अजय ने। अब बेहतरीन बल्लेबाजी और अब बेहतरीन गेंदबाजी का नजारा, दोनों टीमें काफी फॉर्म में इस मैच में हुए। कौन आगे जाएगा, इसको मैच जीत लेगा, क्योंकि क्या खेले इससे इंपॉर्टेंट है कैसे जीते, ये क्रिकेट में काफी इंपॉर्टेंट है। इस बार बल्लेबाज उमर फाकी, ये आग के शोले उगलने वाले बल्लेबाज, और इस बार कंट्रोल में रखा बल्ले को, गेंद को नीचे रखना चाहते थे गुरु और सफल हो गए, डॉट गेंद कर दी। उमर फक्की जब बैट लगेगी तो एबी वॉरियर की रनों की बौछार होगी, लेकिन समय के साथ खेलना, संयम के साथ खेलना क्रिकेट में काफी इंपॉर्टेंट है। आगे बहुत और बाकी है, क्या रह पाएंगे क्रीज पर उमर। और यहां पे देखो सवारी जा रही है एबी वॉरियर की, वीवो, दैट्स योर सिक्सर, व्हाट अ बैटिंग, उमर ऑन फायर।
दूसरा ओवर शुरू है गुरु की। यहाँ पे परीक्षा ली जाएगी। गुरु ने पहले गेंद के ऊपर विकेट निकाली, काफी सराहना मैंने की थी, लेकिन अब सराहना मैं करूंगा इस बल्लेबाज की। ये आग की शोले उबलने वाले ये रन मशीन है, और ये अगर चलेगी तो नो मर्सी। इसके दिल में कोई ठान नहीं होता। कोई किसी भी प्लेयर को इस नजर से देखते हैं कि बल्ला घूमता है तो बाहर ही जाता है, लेकिन हर गेंद 6 नहीं जाती। यह भी क्रिकेट में कहा जाता है कि कोई भी युवराज सिंह बन नहीं सकता, उसके लिए बहुत समय और नसीब और खेल होना चाहिए। इसके बाद अगली गेंद, बेहतरीन गेंद डालनी, आउट स्विंग करने का प्रयास किया था। गुरु ने परिवर्तन किया, गेंद में बदल किया और उमर को डॉट गेंद के करके दिखाई। अस्तित्व की लड़ाई, जब बात आती है अपने ऊपर तब करना पड़ता है काम, तभी तो दुनिया में होता है नाम। गुरु ने इस बार डॉट गेंद करके दिखाई। इस बार अगली गेंद, और यहां पे बेहतरीन जैसे गेंद निकली बंदूक की गोली, और गोली किसने लगाई? एबी वॉरियर ऑन फायर, उमर फक्की। थैंक यू से वीवो सिक्सर के ऊपर सिक्सर जा रहे हैं, और यहां पे काफी दर्शक यहां पे खुश, क्योंकि दर्शक यहां पे आते हैं अच्छे सिक्सर, अच्छी बाउंड्रीज, अच्छी विकेटें देखने के लिए। और बेहतरीन यहां पे उमर फक्की ने जो 2 6 लगाए, काफी लंबे 6, काफी अच्छा बल्लेबाजी का नजारा यहां पर। वाइडिशल लॉन्ग ऑन के ऊपर से 2 सवारियां निकली अभी वॉरियर की, और 2 6 के ऊपर से स्कोर हालांकि आगे बढ़ता हुआ एक बेहतरीन 37 स्कोर। 17 गेंदों में 37 रन, 37। और कल के मैच में देखा जाए तो 41 रन बना चुके थे। ये रन मशीन है, वीवो रन मशीन इनको कहते हैं। बेहतरीन यहां पे वीवो रन मशीन फिर से फायर किया, यो द सिक्सर, काफी बड़ा सिक्सर, क्या बात है, आंखों देख का हाल, और उमर का फायर। थैंक यू। जैसे गेंद के ऊपर टूट पड़ते हैं, गेंद की राह देख रहे थे, नो मर्सी, दया माया क्षमा काही दाखवत नाही गोलंदाजावर। मेन गोलंदाज, ज्या गोलंदाजांनी पहिले षटक हाताळलं, ज्या गोलंदाजांनी विकेट घेतली होती, त्या गोलंदाजावर मात्र 3 षटकार ठोकलेले आहेत। एक जबरदस्त फलंदाजी मात्र केली की उमर फक्की, वैयक्तिक 3 षटकार या 4 चेंडूमध्ये, 18 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये तब्बल धावा। एक जबरदस्त फलंदाजी, हल्लाबोल फलंदाजी, ठोकाठोक 43 धावा आहेत। नक्कीच असं एक ग्रामीण भागामध्ये एक म्हण म्हटली जाते, हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला, अशा पद्धतीने म्हटलं जातं। आता मात्र 4थं षटक पाहायला मिळेल। एक जबरदस्त या ग्रामीण भागामध्ये आपण पाहता तर वाडा प्रीमियर लीग WPL, जरी ग्रामीण भाग असला तर युट्यूबवर 198 देश पाहतायत या WPL लीगला। महाराष्ट्रामध्ये अदबीन नाव घेतला तर WPL लीगचं। दरम्यान षटकातील यावेळेस मात्र पुढील चेंडू आपण पाहताय, 4थं षटक, पहिला चेंडू आपण पाहताय तर 3 षटकांमध्ये 18 चेंडूचा खेळ होत असताना 43 धावा, एक मजबूत सरासरी, एक मोठी धावसंख्या टार्गेट उभारणार का? बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहताय सुदाम। यावेळेस मात्र अजयने मात्र डिफेन्स मध्ये दिला चेंडूला, स्ट्राईक मध्ये रोटेट करत आहे। उमर फक्की मात्र फॉर्म मध्ये आहेत, अजय मात्र उमरला स्ट्राईक देत आहेत। रन मशीन मात्र चालते, या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त स्ट्राईक उमरकडे दिल्या जात आहेत, कारण 3 षटकांमध्ये 43 धावा आल्यात आणि ही एक धाव, 44 धावसंख्या फलकार पाहायला मिळते। 19 चेंडू आणि तब्बल 44 स्कोर एबी वॉरियर। अजय 23 धावांवर आणि उमर 18 धावांवर वैयक्तिक खेळतायत। षटकातील दुसरा चेंडू काय घडेल? यावेळेस मात्र आउट स्विंग करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने सफळ मात्र आले होते, बॅकफुटला प्रयत्न मात्र केला होता ते उमरनं, आणि डॉट बॉल केला जातोय, धाव फलक मात्र सीमित राहतोय, परंतु सरासरी रोखण्याचा प्रयत्न, डॉट बॉल न करण्याबरोबर विकेटचा प्रयत्न करायला गोलंदाजाला, आणि फलंदाजाला चेंडूवर नजर ठेवून खेळी करायला लागेल, कारण सरासरी येणं तेवढंच महत्त्वाचं एबी वॉरियरसाठी। षटकातील तिसरा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मात्र डिफ्लेक्ट शॉट शॉट मारण्याचा प्रयत्न होतो, एक धाव मात्र मी दुसरा प्रयत्न केला होता पण नाकारला जातोय, कारण मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतं, एकच धाव मिळते, अजय स्ट्राईक एंडला येतोय। धाव फलक या एका धावेने पुढे सरकतोय आणि धाव फलकावर धावसंख्या अंकित होते ती 44 धावांवर।
खरं तर 3 षटकार आलेले, सिंगल डबल न धावसंख्या कव्हर करण्यावर निर्णय मात्र घेत आहेत, कुठली रिस्क घेत नाहीयेत, कारण सुदाम तेवढेच भेदक गोलंदाज आहेत. षटकातील चौथा चेंडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र असफल ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय, डॉट पडतोय. 4 चेंडूंमध्ये 2च धावा देतोय. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 2 धावा, धावा मात्र रोखलेल्या आहेत, सरासरी कव्हर केली जाते. षटकातील शेवटचे 2 चेंडू, अजय स्ट्राईक एंडला आहेत, सुदाम बॉलिंग मार्कवर 5वा चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळते, डायरेक्ट हिट मात्र केली जाते. यावेळेस मात्र धावांची खैरात होते का बघूया. दुसरी धाव लगेच उमर क्विकली पोहोचतायत. वॉटर रनिंग यार, एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, अफलातून. आणि यावेळेस पाहताय आपण एकंदरीत धावा या चेंडूवर येतात त्या 2. आतापर्यंत चेंडूचा खेळ होतोय तो 5 चेंडू होत आहेत, सांख्यिक 23 चेंडू आणि धाव संख्या 47 वर. चांगल्या सरासरीने अजून सुद्धा वाटचाल म्हणावी लागेल, चांगली धावा उभारण्याची प्रगती पथावर धावसंख्या म्हणावी लागेल ती एबी वॉरियरची. पण तेवढेच नितांत प्रयत्न सुदाम या गोलंदाजाकडनं बघायला मिळतात. आता मात्र सुदाम बॉलिंग मार्क, शेवटचा चेंडू हाताळी, 4था षटक आपण पाहतायत. यानंतर ड्रिंक ब्रेक असेल. क्लास शॉट स्क्वेअर करता सुरेख फटका, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक चांगली फील्ड लाईन मात्र यावेळेस एकच धाव आणि यावेळेस षटक समाप्त आणि धाव फलक आपण पाहतायत. 4 षटका समाप्तीनंतर खेळाडू लक्षाचे 4 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा स्ट्रायकर आपल्यासमोर एबी वॉरियर धाव संख्या उभारतोय 48 धावा. एबी वॉरियर. ड्रिंक ब्रेक होतोय मध्यांतर. मधुरमेळ संगीत ऐकूया आणि पुन्हा ड्रिंक ब्रेक नंतर विवो WPL 2017चा सामना पुढे होऊया. थँक्यू. आपण सामना पाहतात एबी वॉरियर वर्सेस वाडा स्ट्रायकर. या 2 संघांमध्ये जुजबी झुंज आपण पाहतात. लढत आणि संघर्ष आणि युद्ध लाईफ मध्ये असावं, जीवनामध्ये असावं आणि तेव्हाच जीवनाला जगण्यासाठी मजा असते. त्याचबरोबर सामन्यामध्ये फाईट महत्वाची असावी, तडजोड महत्वाची नसावी. फाईट जर असली तरच संघर्ष आणि ती मॅच यादगार राहते लाईफ मध्ये. या रफ अँड टफ मॅच पाहता एबी वॉरियर वर्सेस वाडा स्ट्रायकर जुजबी झुंज देतात. काटे का मुकाबला, काटे की टक्कर, टीट फॉर टॅटची लढाई या सामन्यामध्ये. पहिली 4 षटकं, पहिले 24 चेंडू आपण पाहिलेत. विकेट 2 गमावून एबी वॉरियर संघ भनार फलंदाजी उमर फक्की आणि अजय कडनं पाहायला मिळते. धाव संख्या 48 वर. 5वं षटक सुरू. पहिला चेंडू काय घडेल या षटकामध्ये. बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहतायत वाडा स्ट्रायकर जे केतन इस बार बॉलिंग मार्क पे खड़े रोकने के लिए अजय और उमर को. क्या केतन इस 6 गेंदों में वाडा स्ट्राइकर को कुछ करके दिखाएंगे, क्योंकि वाडा स्ट्राइकर को रनों को रोकना है. वाडा स्ट्राइकर टीम को विकेट चाहिए और ये गेंदबाज है वाडा स्ट्राइकर के केतन. उनके सामने अजय. इस बार फुल शॉट लगा दिया अजय ने. गेंद जाती हुई बिडॉग में बेहतरीन यहाँ पे फील्ड, लेकिन ध्यान नहीं था गेंद के ऊपर, समझ नहीं सके विशाल बागुल. और इस बार 2 रन आ गए और 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 50 रन अब हो गए. एबी वॉरियर की 50 टीम की पूरी हो गई 50 रन. और हालांकि 5वां ओवर शुरू है, अभी भी 5 गेंदे 5 ओवर की बाकी है. क्या करेंगे इस बार केतन, रोक पाएंगे? और यहां पे स्लोअर बाउंस करने का प्रयास किया था और ये डॉट गेंद. अभी 20 ओवर की 4 गेंदें बाकी. पहली 2 गेंदों में देखा जाए तो 2 रन के ऊपर रोक के रखा है. एक बॉल डॉट खेल कर दी. बेहतरीन गेंदबाजी करते हुए केतन, वाडा स्ट्राइकर के गेंदबाज. यहां पे बल्लेबाज एबी वॉरियर के अजय क्या खेल पाएंगे. और इस बार रन लेने की रफ्तार और वाइड बॉल अंपायर का डिसीजन. बेहतरीन यहाँ पे अंपायर डिसीजन.
क्योंकि लाइन लेंथ बिगड़ गई थी इस बार, एक रन अतिरिक्त आ गया। उसके बाद एक अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, ऐसे 2 रन मिले और 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन। तीसरी गेंद क्या होगा? इस तीसरी गेंद के ऊपर बेहतरीन गेंदबाजी करते हुए केतन इस बार हालांकि संभलना होगा, अतिरिक्त रनों को रोकना होगा क्योंकि अच्छी गेंदबाजी उनकी है। बल्लेबाज समोरन मशीन, और इस बार स्लोवर डिलीवरी डाल दी। काफी अच्छे जोश में थे, गेंद के ऊपर टूट पड़े थे, लेकिन इस बार रोक के रखा उमर फकीर रन मशीन को गेंदबाज केतन ने। अब तक 3 छक्के लगा चुके हैं, ये 5 गेंदों में 3 छक्के लगा चुके। इस बार उठा के खेला है डीप मिड ऑफ में, यहां पे विकेट ली राकेश ने, यहां पे लेजेंड क्रिकेटर राकेश, यहां पे उमर फक्की को जाना होगा, लेकिन टीम के लिए 3 सिक्सर लगा के बेहतरीन यहां पे प्रयास किया था उमर ने। वीवो विकेट। अब इस ओवर की आखिरी गेंद, क्या होगा अगले गेंद के ऊपर? केतन की आखिरी गेंद तैयार है बल्लेबाज अजय। और इस बार देखे जाए तो 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें बाकी है और विकेट निकाली। जो मोमेंट में विकेट निकालना क्रिकेट में काफी इंपॉर्टेंट है, क्योंकि रनों की रफ्तार थी और बिग हिटर रन मशीन थी उमर फक्की, उनको भेजा गया पेवलिन बॉक्स में। अब आ गए पेवलिन से बल्लेबाज राहुल, ये भी काफी खतरनाक है। ये भी वॉरियर के बल्लेबाजों की कुछ कमी नहीं है। यहां पे डायरेक्ट हिट लगवाने की कोशिश, यहां पे 1 रन मिलेगा लेग बाय के स्वरूप में, और 5 गेंदें होने के बाद स्कोर बनता हुआ 53। अब इस आखिरी गेंद के ऊपर क्या होगा? 6 गेंदों में 6 सिक्सर लगा चुके हैं ये, इतिहास मत पूछो इनका, काफी खतरनाक है। अच्छे को धोने वाले हैं, अच्छी पार्टनरशिप बनाई थी। एक दिवसीय क्रिकेट में काफी अच्छे खेले थे, लेकिन वनडे मैच से इंपॉर्टेंट है इस मैच में खेलना, क्योंकि WPL है, पूरी दुनिया देख रही है लाइव टेलीकास्ट यूट्यूब पर। यहां पे अच्छा कवर ड्राइव लगाने की प्रयास किया, इस बार गेंद जाती हुई अच्छी फील्ड किया गेंद को, बेहतरीन फील्डिंग यहां पर, और यहां पर वाडिश लॉन्ग ऑन में फील्ड किया, एक्स्ट्रा कवर में फील्ड किया, लेफ्ट हैंड बैट्समैन ने लगाया था शॉट राहुल ने। और देखा जाला कि ये 5 ओवर खत्म हो गए। 30 गेंदों में देखा जाए तो 30 गेंदों में 54 54 रन मात्र होत आहेत नक्कीच 30 चेंडूमध्ये रफ अँड टफ मॅच आपण पाहत आहेत। धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने वाडा स्ट्रायकर करतायत, पण धावा खेचण्याचा प्रयत्न सिंगल डबल न मात्र केला जातोय। यावेळेस मात्र पाहता उमर फक्की यांची विकेट गेली, परंतु बिग हिटर मात्र पुन्हा चेत आहेत राहुल चौधरी। अजून या षटकात पाहताय आपण 2-3 षटक बाकी आहेत, अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धावा 54 धाव फलकावर आहेत। बघूया 3 षटकांमध्ये जर मोठी धावसंख्या उभारायची असेल किमान 40 ते 50 धावा ठोकाव्या लागतील। 90 ते 50 ज्या पद्धतीने पाहताय तर पहिल्या षटकामध्ये पहिला आपण 14 धावा आल्या, त्याच्यात दुसऱ्या षटकात 11, 18, 5, 6 2 षटकं मात्र चांगली पद्धतीने हाताळली गेली, सरासरी रोखली गेली, परंतु 54 धावा 5 षटकांमध्ये, 30 चेंडूंमध्ये 54 धावा आहेत। आता मात्र शेवटची 3 षटकं, या 3 षटकांमध्ये कामगिरी करावी लागेल ती गोलंदाजाला रोखण्याचं आणि फलंदाजाला धावा खेचण्याचं। खेचणार की रोखणार काय होणार या 5व्या षटकानंतर 6व्या षटकामध्ये। राकेश लेजंड क्रिकेटर वाडा तालुका असं म्हटलं जातंय। बघूया पहिला चेंडू, यावेळेस मात्र मिस टाइमिंग शॉट लॉन्ग स्टॉप कडे जातोय, नो चान्स, वीवो बाउंड्री लॉन्ग स्टॉप, या पे चौका मिला। लॉन्ग स्टॉपला मात्र चेंडू मात्र जातोय सरळ, मात्र चांगल्या पद्धतीने आउटफील्डची साथ मिळते चेंडूला आणि चांगल्या पद्धतीने चौकार मिळाला। धाव फलक मात्र या 4 धावांनी पुढे सरकतोय तो 58 धावांवर। षटकात अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी, लेजंड क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, परंतु क्रिकेटची भाषा हीच मानली जाते प्रेजेंस ऑफ माइंड, बी प्रैक्टिकल, आप क्या कर रहे हो ये दुनिया पूछती है। सुरेख गोलंदाजी, वॉट बॉलिंग, प्रेजेंस ऑफ माइंड, परिवर्तनात्मक चेंडू हाताला राकेशने अनुभव मात्र पणाला लावतायत, काफी इनके पास अनुभव है।
भिवंडी से लेके पालघर से लेके पनवेल से लेके सभी जगहों में खेल चुके। 20 साल का अनुभव है वो लगा रहे इस मैच में लेजेंड क्रिकेटर राकेश। और यहां पे काफी खतरनाक बल्लेबाज है राहुल चौधरी। इनकी जब बैट लगती है तो रनों की बौछार होती है। यहां पे मिस टाइमिंग हो चुकी है। राकेश यहां पे ना खेल दे राहुल को और यहां पर 1 रन बटोर लिया। अच्छी रनिंग की और अंपायर डिसीजन नो बॉल, फ्री हिट, 2 रन आ गए। 9+1 अतिरिक्त रन 2 आ गए। इस बार स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन। अब फ्री हिट मिलेंगी। तिसऱ्या चेंडू मात्र फ्री हिट। तर सन्माननीय अंकुशजी पाटील साहेब या क्रीडा मंचावर उपस्थित झालेत। माझे क्रिकेटपटू मी सन्माननीय महेशजी जाधव यांना नम्र विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अंकुशजी पाटील साहेबांना सत्कारित करायचं आहे। सन्मान चिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या क्रीडा मंचावर यथाचित सत्कार होतोय। सन्माननीय अंकुशजी पाटील माजी क्रिकेटर। और फ्री हिट की गेंद थी लेकिन यहां पे नसीब है बाउंड्री और यहां पे अतिरिक्त रन, चौका मिल गया। वाइट और उसके साथ बाउंड्री। फ्री हिट बरकरार है। फ्री हिट मात्र पुन्हा मिळेल। फ्री हिट कायम राहते या तिसऱ्या चेंडूवर आणि तब्बल तिसरा चेंडू हाताळताना धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 65 धावा आहेत। आणि तिसरा चेंडू हाताळताना 7 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर मात्र तिसरा चेंडू हाताळला गेला, 1 धाव मिळाली। धाव फलक पुढे सरकतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। तब्बल धावसंख्या 66 धावसंख्या आहे। षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। 6वं षटक हाताळतोय बॉलिंग मार्कवर राकेश। 3 चेंडू बाकी आहेत आणि समोर बिग हिटर राहुल चौधरी। परंतु बी प्रॅक्टिकल खेळतायत का बिग हिटर? दरम्यान षटकातील 4था चेंडू, चेंडूवर नजर, भेदक मारा राकेश पाटीलकडनं। हेलीकॉप्टर लगाना चाहते और क्या कैच ली, इस बार जाना होगा। बेहतरीन यहाँ पे कैच आउट कर दिया पंकज ने। राहुल चौधरी को चलते बना दिया इस मैच में। व्हाट अ कैच, वीवो कैच। वीवो का मोबाइल बेस्ट मोबाइल माना जाता है, लेकिन उससे भी इंपॉर्टेंट है WPL बेस्ट क्रिकेट माना जाता है स्टेट का, इस वर्ल्ड का। यूट्यूब पे लाइव टेलीकास्ट देख रही दुनिया। क्रिकेट में अच्छा WPL और फोन में अच्छा वीवो, ऐसा कहा जाता है। और अच्छा कैच यहाँ पे पंकज का। काफी रोमांचक मैच, दर्शक काफी खुश है। और इस ओवर में देखा जाए तो काफी अभी जिम्मेदारी उठा लिए, लेकिन वो अतिरिक्त रन छोड़ दिए तो उसके बाद विकेट भी निकाली। दरम्यान बॉलिंग मार्कवर आपण पाहताय राकेश पुन्हा सज्ज होतोय। रफ अँड टफ मॅच, षटकातील चेंडूचा खेळ होतो। मला स्कोरर सांगता येत अमोल तिवारी। 4 चेंडूचा खेळ होतोय। 12 धावा खर्च होत्या, पण विकेट सुद्धा घेतली जाते। षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी, 6वं षटक आपण पाहतायत। आणि पुन्हा लॉन्ग स्टॉप कडे मात्र चेंडू येतोय। वीवो बाउंड्री। लॉन्ग स्टॉप पे 3 बाउंड्री अब तक गई है। काफी खराब प्रदर्शन फील्डिंग का, काफी खराब। डॉट बॉल करते किए थे 2, उसके ऊपर बाउंड्री गई। 1 वाइड बॉल था, वो छोड़ दिया, तो उसके बाद 2 गेंदे डॉट किए थे, लेकिन 2 बाउंड्री गई। और हालांकि स्कोर बढ़ता हुआ इस 4 रन से 70 रन बना चुके। अभी भी इस ओवर की 2 गेंदे बाकी है, अभी भी 2 और भी बाकी है।
14 गेंदे बाकी है और रन बन चुके 70। एक गेंद बाकी है इस ओवर की, 13 गेंदे बाकी है। और इस देखा जाए तो डिफेंस में खेला गेंद को, इस बार फील्ड करना चाहते थे, बैलेंस गया था बल्लेबाज का, एक ही रन मिलेगी और ओवर समाप्त होता हुआ। 6 ओवर समाप्त के बाद स्कोर बनता हुआ बेहतरीन स्कोर यहां पे बना लिया है 71। अभी भी 2 ओवर बाकी है, 12 गेंदे बाकी है, क्या होगा? तब सब एक संगीत सुनेंगे और आएंगे वीवो WPL 2017 इस मैच में। भयंकरी से एक रफ एंड टफ भन्नाट सामना होऊन पाहता, जबरदस्त भन्नाट गीत वाजवली जात आहेत, तर हीच खासियत WPL ची मानली जाते। तर सूरज, एक फार महत्वाची अनाउन्समेंट येते, जे टॉप रँकर खेळाडू असतील म्हणजे टॉप स्कोरर, बॅट्समन, टॉप विकेट टेकर, बॉलर आणि बेस्ट कॅचर या तिघांसाठी वॉचेस जी दिली जातील, हाताची घड्याळ जी दिली जात आहेत, तर सन्माननीय अमन आशिष मेहता बोरिवलीचे जे आपले मान्यवर आहेत त्यांच्याकडनं या 3 खेळाडूंसाठी, सर्वोत्कृष्ट 3 खेळाडूंसाठी ही कॅसिओची घड्याळ दिली जातील। सूरज, क्या बात है, यहाँ पे वॉचेस भी देने वाले, बेस्ट रनर वाले को, बेस्ट विकेट लेने वाले गेंदबाज को और बेस्ट कैचेस लेने वाले फील्डर्स को। ये है वीवो WPL 2017, काफी अच्छा प्रायोजन, ऑर्गेनाइजेशन। और यहाँ पे बड़ी हिट और स्ट्रेट ड्राइव, that's a huge sixer on a fire, heavy warrior sixer, Vivo 6 DJ। थैंक यू। 77 धाव संख्या होती है, एक जबरदस्त फलंदाजी, करारा जवाब मिलेगा यहां पर गेंदबाज को। काफी अच्छी बल्लेबाजी अब तो देखी जाए तो अजय की जो बल्लेबाजी हुई थी, 5 बाउंड्री लगा चुके और 1 सिक्सर। अब इस ओवर की अभी भी 5 गेंदें बाकी है, अजय सामने और सौरभ भी आ गए। देखा जाए तो यहां पे बल्ला घूमा और विकेट निकाली, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या, ये वक्त बताता है। विकेट निकाली, जाना होगा अजय को। बेहतरीन गेंदबाजी यहां पर केतन की। थँक यू। जबरदस्त खेळ मात्र अजयच्या बॅट मध्ये निघाले आतापर्यंत 37 धावा, या 77 धावांपैकी 37 धावा। एक जबरदस्त महत्वाची सुरुवात, चांगली सुरुवात करून दिली अजयनं, साथ दिली ती उमरनं, मध्यंतरी धावसंख्या गतीनं आल्या आणि त्या विधान चांगली सरासरी मिळाली। आणि आता मात्र स्वतः कर्णधार येत आहेत गणेश मोहिते। नक्कीच फलंदाजांना नामी संधी दिली ती गणेशनं, स्वतः मात्र मागे राहिले आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये 7वं षटक सुरू असताना 4 चेंडू बाकी असताना गणेश मोहिते येत आहेत। सौरभ हडकमोळ एक जबरदस्त बिग हिटर, हे मोठं ट्रम्प कार्ड। उमर फक्की नंतर मात्र ट्रम्प कार्ड मानलं जाते ते अजय, अजय नंतर मानलं जाते ते गणेश मोहिते आणि त्याचबरोबर बिग हिटर मानले जाते। रन मशीन ज्यांना म्हटलं तर उमर फक्की नंतर ते सौरभ हडकमोळ। यहाँ पे मिस टाइमिंग कर दिया इस बल्लेबाज को, अच्छी गेंद डाल दी, पढ़ नहीं सके ना खेल सके। डॉट गेंद, क्या कॉन्फिडेंस के साथ केतन गेंदबाजी कर। वेंकटेश प्रसाद की जब जब मैं इनको देखता हूं तो वेंकटेश प्रसाद की मेरे को याद आती है। इसी तरह वही बॉडी लैंग्वेज और वही खेल, वही गेंदबाजी। इस बार इस ओवर की आखिरी गेंद, चौथी गेंद रहेगी। क्या होगा इस गेंद के ऊपर? केतन के हाथ में गेंद है और सामने बल्लेबाज करने वाले बल्ला उनके हाथ में, वो सौरभ हडकमोल स्ट्राइक एंड पे। क्या होगा चौथी गेंद के ऊपर? राइट आर्म और द विकेट, राउंड विकेट। और इस बार देखा जाए तो सौरभ ने उठाला, पुलचल लगाने की कोशिश की और अच्छा फील्डिंग का प्रयास यहाँ पे लेजेंड क्रिकेटर मिथुन नाइक लॉन्ग ऑन में किया फील्ड, बेहतरीन यहाँ पे फील्ड का नजारा। 1 रन मिली गणेश मोहिते, अब कैप्टन आ गए स्ट्राइक एंड पर। इस ओवर की आखिरी 2 गेंदें बाकी है, 7वां ओवर चल रहा है और स्कोर बनता हुआ 78। यहां पे फील्ड करना चाहते थे और यहां पे क्या जाएंगे सौरभ, अब जाना ही होगा। आने वाले को कौन रोक सकता है और जाने वाले को कौन रोक सकता है। बेहतरीन यहां पे
फील्डिंग का नजारा, विकेट निकाली। अब इस ओवर की 5 गेंदें हो चुकी है। 78, अच्छा स्कोर है। एबी वॉरियर के अच्छे रन बनाए। 79, रन आउट की विकेट भी गई। नए बल्लेबाज आते हुए अब आखिरी गेंद इस ओवर की। नए बल्लेबाज, बैट्समैन नेम दयेश। मॅन फॉर्म किरवली दयेश येत आहे। एक जबरदस्त गोलंदाज दयेशनं मागचं इतिहास कोण विसरेल, कारण WPL सीझन 2 मध्ये पहिल्याच दिवशी 4 विकेट लगातार घेतल्या होत्या। पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती WPL सीझन 2 मध्ये मागच्या वर्षी ती दयेशनं। एबी वॉरियर मध्ये खेळत होते, एक जबरदस्त खेळाडू मानले जातात। यावेळेस मात्र मिस टायमिंग होत आहेत, पण चेंडू हवेमध्ये जातोय। जीवदान मात्र दयेशला दिलं जातंय। 1 धाव मात्र करत होते। 80 धावांवर 7 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 80 धावा, 18 स्कोर। बघूया 80 धावसंख्या होते। यावेळेस जर पाहिलं आपण शेवटचे 6 चेंडू बाकी आणि धावा मात्र 100च्या घरापर्यंत जात आहेत की 95 की 90 की 85 की 80 वर राहत आहेत। काय घडेल तोपर्यंत संगीत सुनूया आणि पुन्हा शेवटच्या षटकामध्ये परतूया। थँक्यू। आता मात्र इनिंग मध्ये शेवटचे 6 चेंडू, अंतिम षटक, 8वं षटक आहे। जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम प्रेक्षक मात्र अजमावत आहेत। एक चांगल्या पद्धतीने भव्य आयोजन बघायला मिळतोय। विवो एक चांगल्या पद्धतीने ब्रँड पार्टनर या स्पर्धेला मिळत आहेत। एक चांगला रिअल अकॅडमी सपोर्ट करतायत। ऑल टीम ओनर, सर्व संघ मालक या WPLच्या पाठीशी उभे राहत आहेत। अनेक अडथळे, अनेक समस्यांना सामोरे जात आहेत WPL वाडा क्रिकेट असोसिएशन, परंतु महाराष्ट्रात वाडा तालुक्याची शान ठेवणं, या शानसाठी जगणं आणि या शानसाठी पुढे जगत राहणं हीच उद्दिष्ट मनामध्ये ठेवून WPL सीझन 3 सीझन 3 आपण पाहत आहेत। दरम्यान षटक शेवटचं, पहिला चेंडू काय घडेल? बॉलिंग मार्क गोलंदाज सुदाम। ज्यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धाव दिली जाते, व्हाईट बॉल हाताळला जातोय। एक चांगल्या पद्धतीने चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न फलंदाज करताय, चेंडू मात्र खूपच डाव्या यष्टीच्या बाहेरून निघून जातोय। एक चांगल्या पद्धतीने मग षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय। बघा षटकाय पुढे पहिला चेंडू, अजूनही 6 चेंडू बाकी, धाव संख्या 81 वर एबी वॉरियरची। एक चांगली संधी, मोठं टार्गेट उभारण्याची नामी संधी मात्र दयेश यांच्याकडे। नाईस बॉलिंग। यावेळेस मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अपील करणार खेट। यावेळेस मात्र विकेटचं पतन, गणेश मोहिते मात्र बाद होत आहेत। इनिंग संपुष्टात, पूर्णविराम बसतो गणेश मोहितेच्या फलंदाजीला आणि धाव संख्या 81 वर विकेट क्रमांक 6। थँक्यू डीसे। आता मात्र 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय आणि विकेट मात्र 6 जात आहे। धाव संख्या 81 वर 81। षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी, धावा रोखण्याची गरज आहे। वाडा स्ट्रायकरला धावा करण्याची नितांत गरज आहे। दोन्ही संघांना नितांत गरजेनं 5 चेंडू काय घडेल? सन्माननीय मान्यवर योगेशजी पाटील साहेब आंबेडकर WPL ला भेट देत आहेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार महेश यांनी करावा अशी विनंती करतोय। वेलकम, सुस्वागतम। सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांनी इथे सन्मानित केलं, त्या सन्मान चिन्ह देऊन सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय योगेश सर। थँक्यू, थँक्स अ लॉट। यावेळेस पाहिलं तर या चेंडूवर 2 धावा मात्र कलेक्ट केल्या जात आहेत। एक जबरदस्त सामना आपण पाहतायत। एक क्रिकेटचा महासंग्राम आजमावला जात आहे। षटकार हॅट्रिकला 500 रुपये कैलाजी तरे साहेब यांच्याकडनं। एक जबरदस्त आपण चौकार हॅट्रिक पाहिलेली आहे। षटकार हॅट्रिकला 500 रुपये आणि 6 षटकाला 2100 रुपये वेदांत एंटरप्राइजेस कैलास तरे यांच्याकडनं बक्षीस मात्र पूर्ण WPLच्या फायनलच्या मॅच पर्यंत प्रत्येक दिवशी रोज बक्षीस कैलास तरे यांच्याकडनं, प्रत्येक षटकार हॅट्रिकला आणि 6 षटकारांना 2100 रुपये।
यावेळेस जर पाहिलं आपण तर एक जबरदस्त शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मध्ये हवेमध्ये जातोय, चांगल्यामध्ये कव्हर पॉइंट डिझम मध्ये अडवला जातोय. या स्पर्धेला मोठे फटके, षटकार, चौकारांचा पाऊस प्रेक्षक बघायला येतात. पहिली 50चं बक्षीस आहे, चांगल्या पद्धतीनं पहिलं 50 मानायला उमेश लोखंडे सरपंच वाडा यांच्याकडनं 2122 रुपये पारितोषिक. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकला प्रत्येक खेळाडूसाठी नामी संधी वेदांत एंटरप्राइजेस 500 रुपये. षटकार हॅट्रिकसाठी कैलासजी तरे साहेब वेदांत एंटरप्राइजेस सिरसाड यांच्याकडनं 500 रुपये. आणि विवो बाउंड्री यावेळेस मात्र लॉंग लेगला बघायला मिळते. एबी वॉरियर बाउंड्री, विवो बाउंड्री. बॉल बॉल थँक्यू. 89 धावा. आणि आता माझा चेंडूचा खेळ होतोय अंतिम षटकामध्ये 5 धावसंख्या 89, 89 धावसंख्या आहे. चांगल्या पद्धतीने माझा धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न, जे टार्गेट ठेवलं होतं 90 धावांचं गणेश मोहिते यांनी टार्गेट मात्र जवळ येते. शेवटचा चेंडू यावेळेस जर पाहिलं आपण तर रफ अँड टफ मॅच. अंतिम चेंडूवर मात्र इथे एक धाव मिळते. धाव संख्या बरोबर 90 धावा होत आहे. जे टार्गेट ठेवलं ते टार्गेट मात्र उभं केलं. 90 धावांचं एबी वॉरियरनं 91 धावांचं लक्ष 48 चेंडूंमध्ये 91 धावा. इट्स अ शो टाइम. मधुरमय संगीत पुन्हा सामन्यात परतूया. रफ अँड टफ मॅच विवो ब्रँड WPL 2017. मग या रफ अँड टफ मॅचेस मध्ये टीम ओनरची भूमिका, संघ मालक, WPL 2017 लाईव्ह टेलिकास्ट 198 देशाच्या पूर्ण महाराष्ट्रात या WPL चा मान सन्मान मानला जातोय आणि भव्य आयोजन मानला जात आहे. आणि याचं महत्व म्हणजे टीम मालक, टीम ओनर इन दिस WPL सीझन 3. टीम मालक श्री बालाजी चॅम्पियन, संघ मालक श्री बालाजी ग्रुप, वाडा स्ट्रायकर टीम मालक, टीम ओनर मिथुन नाईक, योगेश पाटील, वाडा लायन्स टीम ओनर कैलास तरे, कुणालजी साळवी, देवा थोरात, अभिनय फॅन्थर्स टीम ओनर मिलिंद देशमुख, अमोल पाटील, एबी वॉरियर टीम ओनर आतिश पाटील, वैभव ठाकरे सर, देवा प्रतिष्ठान टीम ओनर निखिल सर, सारंग चॅम्पियन टीम ओनर कल्पेश ठाकरे, योगेश पाटील, वैभव भोईर, महेश ठाकरे, समीर ठाकरे, वीरेंद्र ठाकरे, विशाल ठाकरे सर, श्री गणेशजी 11 वाडा टीम ओनर संतोष पाटील, डॉक्टर हेमंत सवरा, कल्पेश पष्टे, वैभव ठाकरे, डॉक्टर समीर किस्मतराव सर, and the team owner co-host challenger महेंद्र चौबर, रवींद्र पांढरे, अंकुश ठाकरे, स्वप्नील कतारे सर, श्री बालाजी रॉयल, किशोर वेखंडे सर टीम ओनर. या सर्व संघ मालकांनी उभं राहून एक फाउंडेशन चांगलं बनवलं, इमारत चांगली उभी राहते त्या दृष्टिकोने पायंडा रचला. WPL कमिटीला साथ दिली आणि WPL सीझन 3 आपण पाहत आहेत. विवो WPL 2017 मधुमेह संगीत सामन्यात परतूया. यापुढील ऑल टू ठाकरे सर. तर कुणाल साळवी यांच्याकडनं पंकज पागधरे ज्यानं जो झेल टिपलाय त्याच्यासाठी पारितोषिक आलंय. 100 रुपयाचं पारितोषिक आपण स्वीकृती करायची आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत असेल. आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना एबी वॉरियर्स वर्सेस आपण पाहतोय तो वाडा स्ट्रायकर या दोन संघांमध्ये. आणि नुकतीच जी फलंदाजी होती 8 षटकाचा खेळ संपला तर एबी वॉरियर्स संघाने शानदार कामगिरी केली होती सामन्यामधून. आणि विशेषतः अजय सारखा ओपनिंग फलंदाज यांनी धुवाधार फलंदाजी करताना संघाला एका चांगल्या डावाला आकार देताना सुरुवात केली होती आणि 37 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र मधल्या फळीमध्ये आपण पाहिलं उमर फाकी यांनी सुद्धा 3 षटकार जे ठोकले गेले होते आणि चित्र बदललं थोडंसं सामन्यामधलं आणि त्यांनी सुद्धा 19 धावा करून चांगलासा हातभार लावला होता सामन्यामध्ये.
तर एकंदरीत इथे 6 गडी बाद झालेले आणि 6 बाद 90 अशी धावसंख्या फलकावर लावली गेली या 8 षटकांमधून. आणि तर टार्गेट असेल ते वाडा स्ट्रायकर संघाला 91 धावा करण्याचं 48 चेंडूमध्ये. तर कशा प्रकारे हे चेस होत आहेत, कशा प्रकारे चेस करण्याचा प्रयत्न असेल ते आपल्याला पुढच्या 8 षटकांमधून पाहायचं. दरम्यान तर रणनीती आखली जाते ती एव्ही वॉरियर संघाकडून. जो पहिलं पर्व ज्यांनी गाजवलं होतं एव्ही वॉरियर संघाने प्रथमतः वाडा प्रीमियर लीग स्पर्धा जेव्हा सुरू झाली आणि पहिलाच मान मिळवला होता, किताब मिळवला होता या स्पर्धा जिंकण्यासाठी. जे पहिलं सुरेख अशी कोरलं होतं आपलं नाव या स्पर्धेवर आणि पहिला हंगाम गाजवला होता. त्या संघामध्ये महेश बोईर सारखा खेळाडू होता आणि या खेळाडूने मात्र खरोखरच एव्ही वॉरियर संघाला पहिलं विजेतेपद पटकवून दिलं होतं त्यांच्या मुख्य कामगिरीतून. आता पत्र पाहतो आपण या तिसऱ्या पर्वामध्ये एव्ही वॉरियर संघ त्याच दमाने उतरलाय मैदानामध्ये आणि त्यांचे सर्व खेळाडू आता मैदानामध्ये उतरत असताना त्यांना पाठीराखण करायचं लक्ष जे 91 धावांचं आहे तो पाठलाग करण्याचा प्रयत्न असेल वाडा स्ट्रायकर संघाचा. तर कशा प्रकारचे हे डावपेच असतील या 8 षटकामध्ये दोन्ही संघांचे. कारण आपण पाहतो एका संघाला फलंदाजी करायची, दुसऱ्या संघाला मात्र चांगल्यापैकी गोलंदाजी करून धावा रोखायचे आहेत. असं पवित्र त्यांना घ्यावं लागेल या 8 षटकांमधून. अशा प्रकारात सुरुवात करण्यासाठी मात्र येत आहेत सलामीचे 2 बल्लेबाज 2 फलंदाज. राकेश पाटील हे तालुक्यामधलं एक मोठं नाव आपण म्हणतो आणि अनेक वेळा आपण पाहिलं असेल की या खेळाडूचं आम्ही अनेक वेळा कौतुक केलं. कारण वाडा क्रिकेट असोसिएशन स्थापना करण्यासाठी या खेळाडूने सुरुवातीला पुढाकार घेतला, अनेक सहकार्यांना एकत्रित आणलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वाडा क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. तर हा मुख्य खेळाडू म्हणला होता आणि अजूनही अनेक वर्ष क्रिकेट खेळताना तितकाच क्रिकेटचा आनंद देतात ते प्रेक्षक वर्गाला. तर बघूया त्यांच्याकडून संघाला खूप अपेक्षा असतील की चांगली सुरुवात त्यांनी नामदार सुरुवात द्यावी. त्यांना साथ करण्यासाठी विशाल बागुल सारखा आणखी एक धुरंधर खेळाडू स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकल असेल असे 2 दिग्गज खेळाडू मैदानात असताना सुरुवात करायची सामन्यामधून. कारण लक्ष थोडंसं कठीण आहे 91 धावा करताना. तर सामन्यात सुरुवात होते असं पंच सुद्धा मला इशारा देत आहेत. आणि पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी मात्र राहुल चौधरी जो कंचाड संघाचा एक अतिशय नावाजलेला खेळाडू. तर आता पाहायचं एव्ही वॉरियर संघासाठी कशी सुरुवात देत आहेत. तर या खेळाडूला लक्ष असेल की चांगला मारा करावा. पहिलं पावलाचं षटक हाताळत आहेत आणि जर सामोरे असतील तर राकेश पाटील. तर या षटकामधला तर सुरुवात होताना पहिला चेंडू लेफ्ट हँड मारा आणि पहिला स्लोवर टाकला जातो. फलंदाजांना खेळण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न होता. थोडासा पट्ट्यामधून चेंडू दिसतोय मागे गेल्यानंतर मात्र 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे सुरुवात झालेली पहिल्या चेंडूवर 1 धाव घेताना ते वाडा स्ट्रायकर संघासाठी 2 दिग्गज खेळाडू आपण पाहतो तालुक्यामधले की ज्यांनी खरं अर्थाने क्रिकेट चांगलं गाजवलं. वाडा तालुका हादरवला आपल्या चांगल्या खेळाने. ते मिथुन नाईक आणि राकेश पाटील जे दोन्ही एकाच संघामधले हे 2 खेळाडू आहेत. वाडा स्ट्रायकर संघासाठी या पर्वामध्ये खेळत आहेत आणि बघूया त्यांची ही कामगिरी उठावदार कशी होते या सामन्यामधून. मात्र आता स्ट्राईकवर असलेल्या या षटकामधला पुढच्या खेळाडू विशाल बागोल की ज्या खेळाडूंनी या. तर सर एक अजून एक टीम ओनर सन्मान्य पष्टे सर या क्रीडा मंचावर उपस्थित झालेत. श्री गणेशजी 11 वाडा संघाचे जे ओनर आहेत त्यांना सन्मानित केलं जात आहे. मी नम्र विनंती करतोय जयेश पाटील जे आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर जयेश पाटील याला नम्र विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह जे द्यायचं आहे सन्माननीय पष्टे सर जे श्री गणेशजी 11 वाडा संघाचे टीम ओनर म्हणून ज्यांची वर्मी लागल्या त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तर जयेश पाटील याच्या शुभ हस्ते सन्माननीय पष्टे सरांना जे सन्मान चिन्ह वितरित केलं जात आहे. एकंदरीत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ जे एकंदरीत वितरित केलं जात आहे. सन्माननीय पष्टे सर टीम ओनर आहेत. श्री गणेशजी ओनर आहे संघाचे. श्री गणेशजी 11 धन्यवाद. आणि मात्र खरोखरच अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहतोय. नुकता जो षटकार चढवलाय 7 चढवले सामन्यामधून विशाल बागुलेने. आणि मग अशी जे म्हणत होतो मी की गेल्या वर्षीचं पर्व त्यांनी गाजवलं होतं, एक हाफ सेंचुरी मारली होती आणि तोच दरारा तालुक्यामधला एक अतिशय शैलीबद्ध फलंदाज म्हटलं तर शैलीदार फलंदाज विशाल वलटे जसं म्हटलं जातं त्याप्रमाणेच हा खेळ करणारा फलंदाज आहे विशाल बागोल. आणि एक झकास सुरुवात करताना षटकार ठोकला होता. संघाची धावसंख्या नेलेली ती 9 आतापर्यंत खेळामधून. या षटकातला राहुल यांचा पुढचा चेंडू. या षटकामधून 5वा चेंडू पॉवर प्लेचा हा पण षटक पाहतोय आणि पुढचा चेंडू काय होईना थोडंसं ऑफ स्टिक वरून थोडंसं बाहेरून निघाला होता. आणि बाकी काम करतात एस टी पाठी बघून सौरभ अडकमाळ. कारण गोलंदाजांना सहकार्य देण्यासाठी खूप मोलाची भूमिका असते ती यष्टीरक्षकाची.
कारण चेंडू थांबवणं महत्वाचं असतं, चेंडूचा अंदाज घेणं महत्वाचं असतं फलंदाज चुकल्यानंतर. आणि पुढचा चेंडू यावेळेस मात्र बराचसा चेंडू बाहेर पडतोय बघायचं. त्या दरम्यान तर एक धाव फलंदाज घेत आहेत आणि पंच देत आहेत 22 रुपयाने हा इशारा. तर अशा रीतीने एक अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10 वर. तर इथे षटक तो देखील संपलेला, पहिल्या षटकाचा हा खेळ संपला गेलाय. या पहिल्या षटकामधून 10 धावांनी सुरुवात झाली वाडा स्ट्रायकर संघाची. मात्र 48 चेंडूमध्ये 91 धावा करायचे, 91 हे त्यांना विसरून चालणार नाही. ही रणनीती, हे जे लक्ष आहे, जे टार्गेट आहे सामन्यातलं, ते चूज करावं लागेल. आणि दोन्ही फलंदाज राकेश आणि विशाल हे दूरत खेळाडू आहेत, चांगल्यापैकी खेळी करणारे फलंदाज आहेत. तर असं बघूया दुसऱ्या षटकाला खेळ सुरू होते, जास्त मीटिंग नको, कारण आपण हा शेवटचा सामना पाहतोय. बरोबर संध्याकाळचे 6 वाजले आहेत. काल थोडासा उशीर झाला होता सामन्यामधून, आज मात्र त्याप्रमाणे थोडंसं का होईना सूर्यप्रकाश सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय, सावल्या थोड्याशा मोठ्या झाल्यात खेळाडूंच्या. अशा परिस्थितीत दुसऱ्या षटकाला सुरुवात. आणि आता समोरच्या बाजूने मारा सुरू करण्यासाठी येत आहेत ते गोलंदाज योगेश पाटील, स्वतः किरवलीचे एक अतिशय नावाजलेले अष्टपैलू खेळाडू. आपलं घरेलू मैदान आहे, हायटेकचं हे मैदान त्यांच्यासाठी नवखं नसेल, कारण आपल्या या घरच्या मैदानामधून त्यांनी अनेक वेळा मोठ्या मोठ्या चांगल्या कामगिरी केल्यात एक गोलंदाज म्हणून किंवा फलंदाज म्हणून. तर त्यांना पूर्ण खाणाखुणा ठाऊक येते या मैदानाच्या. आणि ही खेळपट्टी जी आयोजकांनी बनवलेली आपल्या ज्या वाडा क्रिकेट असोसिएशनने, खूपच त्याचा फायदा मिळतोय गोलंदाजांना अंतिम सत्रामध्ये. आणि हे अंतिम सत्र सुद्धा सुरू झालेला, कारण थोडंसं आता दमट वातावरण तयार झालेलं आणि वातावरणाचा हा फायदा उठवण्याचा प्रयत्न असेल तो या षटकामधून. तर योगेश सुरुवात करतात या पावरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू आणि सामना खेळ करतेला षटकामध्ये ते विशाल बागवाल. तर दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू आणि विशाल आपल्या शैलीमध्ये फटकावला जातो. चेंडू चांगल्यापैकी फिल्डिंग देखील झाली उमर फकी यांची आणि डायरेक्ट थेट पक्ष फेकण्याचा प्रयत्न होता. तर मात्र त्यावर एक धाव सहजतेने घेतल्या विशाल यांनी. संघाच्या खात्यासाठी भर करताना जाऊन पोहोचलेली ती 11 वर. तर उमर फकीर अतिशय एक झुंजार वृत्तीचा खेळाडू आहे, खानिवली संघाचा, खानिवली गावचा. कारण पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर त्यांनी 41 धाव ठोकल्या. त्या या सामन्यातून आपल्या एव्ही वॉरियर संघासाठी मात्र केवळ 4 चेंडू खेळ, परंतु 18 धाव करून गेले 3 षटकांना चढताना. आणि या चांगल्यापैकी फिल्डिंग आता गेली होती. नुकताच षटकामधून पुढचा चेंडू, यावेळेस हा पॉली चेंडू आणि मात्र शतरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. आणि दयेश जे शतरशोक उभे केले होते त्यांच्या हातामध्ये देऊन बसले. आता 30 या सर्कलमध्ये एक चांगल्यापैकी झेल पकडला गेला, ट्रॅप मध्ये अडकवला गेला तिथे राकेश पाटील यांना. आणि पहिली सफलता, पहिला हुकमी एक्का बाद केला गेलाय, तो वाडा स्ट्रायकर संघाकडून. राकेश पाटील मात्र बाद. तर मी जे म्हणत होतो की संध्याकाळची सायंकाळची वेळ आहे आणि अशा वेळेस गोलंदाजांना नक्कीच साथ देणारी ही खेळपट्टी. आणि योगेश मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. आणि थोडंसं शॉट आपल्या चेंडूला फलंदाजांना खेळण्यासाठी भाग पडलं होतं. आणि या फटकावण्याच्या नादामध्ये मात्र त्यांनी एक सोपा असा झेल देऊन बसले होते तो द्वेषांच्या हातामध्ये. आणि एक सफलता मिळवली ती सामन्यामधून. तर पहिला फलंदाज इथे तंबूमध्ये परतलाय, फलकावर केवळ संघाची धावसंख्या 11 असताना. तर या 11 धावात आतापर्यंत विशाल बागोल यांचं योगदान आहे ते 7 धावांचं. राकेश पाटील मात्र केवळ 2 धावाकडून बाद झाले होते. आणि आता मैदानामध्ये येतात वन डाऊन फलंदाज पप्पो. एक नवीन चेहरा आपण पाहतोय, कारण वाडा प्रीमियर लीग मध्ये अनेक युवा खेळाडूंना सुद्धा संधी मिळते या क्रिकेट खेळण्यामध्ये वाडा प्रीमियर लीग मधून. आणि हा पुढचा चेंडू त्याचा फायदा मात्र या युवा खेळाडूंनी उचलला पाहिजे, कारण ही संधी वारंवार येणार आपल्याला. तालुक्यामधले दिग्गज खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय आणि युवा खेळाडूंचा सुद्धा भरणा आहे. त्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन सुद्धा मिळतं त्या खेळाडूंना, युवा खेळाडूंना. आणि याचा मात्र चांगला उपयोग केला पाहिजे आपल्या संघासाठी, कारण प्रत्येक जे संघ आपण पाहतो या लीग मधले तगडे खेळाडूंचे संघ आहेत. आणि कुठला संघ ही लीग स्पर्धा गाजवणार आहे, कोण जिंकणार आहे, याचं आपल्याला उत्तर मात्र 23 तारखेला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहतो या लीगचे सामने चाललेले आहे. आजचा हा दुसरा दिवस पण सुद्धा आपण गाजवला जातोय तो फलंदाज आणि गोलंदाजांनी. आणि क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम कामगिरी केलेली. षटकामधून मात्र पुढचा चेंडू, यावेळेस आपण एकदा अख्खा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न मात्र थोडासा उसळी गेला, चेंडूवर नियंत्रण चुकलेला. आणि तो चेंडू पाठीमागे गेल्यानंतर फलंदाज मात्र वाईडचा सुद्धा इकडनं पंचांचा इशारा आल्यानंतर 1+1 ना 1+1 अशा 2 धावा असतील संघासाठी जमा होत आहेत. वाडा स्ट्रायकर संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 वर. तर एक गडी बाद 13 धावा, 91 धाव करायचे त्या सामन्यामधून. आणि मात्र थोडीशी टिप्स दिल्या जातात सौरभ किंवा गणेश मोहिते स्वतः संघनायक, जे आपल्या या सहकार्याला गोलंदाजाला थोडंसं कवीना मार्गदर्शन करतायत.
कारण आतापर्यंत सुरेख मार्गदर्शन केलं होतं 3 चेंडूवर. पुढचा चेंडू मात्र थोडासा वाईट टाकला गेला आणि त्यामुळे एक मला वाटतं कांत्र मात्र असावा. आणि षटकामधला आता पुन्हा एकदा चौथा चेंडू या पावल्यामध्ये, दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू. तर विशाल मात्र थोडंसं खडे खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता आणि थोडीशी लचक भरली असावी मला वाटतं योगेश यांच्यावर. थोडंसं बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. तर पाणी सुद्धा पाठवायचं कृपया. बघा, आपण थोडीशी उसळ घेतलेली कमरेने आणि त्यामुळे त्यांचं थोडंसं पाय लचकलं असावं कदाचित. तर या दृष्टीने मात्र त्यांचे सर्व खेळाडू त्यांना साथ करतील. तत्पूर्वी खेळ थोडा थांबलेला. बघा, स्प्रे असेल तर स्प्रे पाठवा आणि पाणी सुद्धा घेऊन जा. कमिटी मेंबर्स, तर फर्स्ट एड बॉक्स असलं पाहिजे, कारण आपण 9 दिवस ही स्पर्धा भरवतोय किंवा खेळली जाते आहे ती वाडा प्रीमियर लीग, जे खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामधून आता 7 समुद्र पलीकडे गेलेली. कारण आपण इथे थेट प्रक्षेपण पाहतोय UTVच्या माध्यमातून. 198 देशांमध्ये हे प्रक्षेपण होतं आणि त्यामुळे लाखो करोडो लोक ही स्पर्धा पाहतायत. अशा वेळेस प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवलं ते वाडा प्रीमियर लीग कडून, वाडा क्रिकेट असोसिएशन कडून. तर या स्पर्धेसाठी आपल्याला पाहतोय प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द वीकचा पुरस्कार आला होता. राकेश पाटील यांनी गिफ्ट हॅम्पर दिलाय. रिअल अकॅडमी कडून आपल्याला खास ट्रॉफीज दिल्या गेल्यात. विवो कंपनीकडून आपण घेतो गिफ्ट हॅम्पर. तसंच प्रेक्षकांसाठी रिअल अकॅडमीने प्रत्येक जो षटकार मारला गेला आहे तो पाठीमागे बाहेर स्टेडियमच्या, त्यासाठी मात्र जो प्रेक्षक वर्ग असेल त्या प्रेक्षक वर्गाला टी शर्ट एक चांगला आपण या दिला जातोय माध्यमातून रिअल अकॅडमी कडून. त्याचबरोबर एकत्रित लगातार 3 षटकार मारले गेले. तर 3 षटकासाठी वेदांत एंटरप्राइजेस कैलास तर यांच्याकडून शिरसाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर लगातार 6 षटकार मारले गेले एका षटकामधून, तर त्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. तसंच उमेशजी लोखंडे यांनी सुद्धा काल उद्घोषणा केली होती की या स्पर्धेमध्ये जर अर्धशतक ठेवलं गेलं तर त्यांच्याकडून सुद्धा 2100 रुपयाचं पारितोषिक 2200 रुपयाचं ते दिलं जातं. आणि काल मात्र अशा प्रकारची कामगिरी झाली होती. आज मात्र सकाळी कामगिरी झाली होती आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं लावलं गेलं होतं. तर आता बघूया, सुरुवात होते आता या षटकातून पुढच्या चेंडूला. योगेश पुन्हा ताजे होत आहेत आणि पुढचा चेंडू पाय टाकले चेंडू मात्र यावेळी फ्लिक केला जातो. फाईनच्या बाजूने ग्लान्स केला गेला आहे आणि स्वेरलेल्या क्षेत्रशक्तीमुळे मात्र चेंडू चुकी करतात. चेंडू सरळ निघतो सीमा पार चौकार. तर गलथान क्षेत्र क्षमता गेल एबी वॉरियर्स संघाने चांगला धावा केला होता. पुढे आता फिल्डिंग मध्ये सुधारणा करणं महत्वाचं असेल, कारण एक चांगल्यापैकी चेंडू अडवण्याची संधी होती. ती चेंडू मात्र सरळ सीमा पार झाला आहे आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 17 धावा. तर एक गडी बाद 17 धावा. वाडा स्ट्रायकर संघ सध्या आपण खेळ पातळीचा तर 5 चेंडू झाले षटकामधून. अजून एक चेंडू खेळ बाकी राहतोय. तर थोडासा मग वेळ संपला, खेळ संपला होता, थांबला होता आणि त्यामुळे थोडंसं का होईना जे आपण सांगतोय की या षटकातला अजून एक चेंडू खेळ बाकी राहतोय या दुसऱ्या षटकामधून. आणि योगेश थोडीशी नक्कीच दुखऱ्या कामगिरीत करतात. थोडंसं जी थोडीशी इजा झाली ती मग त्यातून अजून त्यांना सावरण्यासाठी वेळ लागेल, परंतु आपल्या संघासाठी मात्र नक्कीच चांगला मारा करतायत. आणि या षटकातून आता अंतिम चेंडू असेल त्यांचा. तर धावसंख्या फलकावर आपण पाहतोय सध्या ते एक गडी बाद जो एकमेव फलंदाज बाद झाला. 17 धावा फलकावर लागला तर राकेश पाटील बाद होताना. आणि या षटकामधला अंतिम चेंडू यावेळेस बराचसा दिशा भरकटणार बनावा लागेल. बराचसा बाहेर चेंडू पडतोय आणि पंच लगेच आपले इशारा करतायत वाईट रूपाने. तर अशा प्रकारे एक चेंडू वाढतोय, एक धाव वाढते संघासाठी. ती वाडा लायन्स वाडा टायगर स्ट्रायकर संघासाठी ते आतापर्यंत फलकावर लागलेली 18 धावा. तर एक गडी बाद 18 धावा, 91 धावा करायचे. 91 टू विन दिस मॅच. 48 चेंडूचा आपण हा खेळ पाहतोय, 8 षटकांचा खेळ पाहतोय आणि उन्हाच्या तडाख्याचा मात्र कुठल्याही प्रकारचा तमा न बाळगता जे खेळाडू इथे खेळ करतात त्यांची खरोखरच कौतुक आम्ही पुन्हा करू इच्छितो की संपूर्ण कालचा दिवस, आजचा दिवस खूप उष्णतामान वाढलेला तरी सुद्धा आपल्या संघासाठी खूप भरीव कामगिरी. आणि हा पुढचा चेंडू थोडासा चांगल्यापैकी टाकला गेला किंवा समाप्ती झालेली या षटकाची. आणि 2 षटकाचा जेव्हा खेळ संपला गेला आहे, वाडा स्ट्रायकर संघाची धावसंख्या एक गडी बाद लागले फलकावर 18 धावा 9च्या गतीने. मात्र ही गती थोडीशी आता वाढवावी लागेल, कारण आता उर्वरित 6 षटकांचा खेळ बाकी राहतोय. तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, या षटकातून 8 धावा, अशा आतापर्यंत 2 षटकामध्ये 18 धावा आल्यात. तर टाइमचा आपण उपयोग केला म्हणजे 6:15 वाजलेत. अजून आपल्याला 6 षटकं टाकायची आहेत तेव्हा घाई करावं लागेल. तर या 6 षटकासाठी मला वाटतं अजूनही जर विचार आपण घेतला 5-5 मिनिटांमध्ये तर 30 मिनिटं अजून लागू शकतात, म्हणजे 6:45 वाजू शकतात त्या सामन्यामध्ये. आणि अशा वेळेस बॅड लाईटचा सामना करावा लागेल, त्यासाठी आपण जर घाई केलं पाहिजे. तर 36 चेंडू खेळ बाकी होतो. या 36 चेंडूमध्ये 74 धावा करायची आवश्यकता आहे आता.
आणि नक्कीच आता डावपेच वेगळे आखावे लागतील त्या वाडा स्ट्रायकर संघाला, जो गेल्या वर्षीचा उपविजेता संघ म्हटला जातो. गेल्या वर्षी बालाजी चॅम्पियन संघाने स्पर्धा जिंकली होती, उपविजेता ठरला होता हा वाडा स्ट्रायकर संघ. आणि ती दामदार कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा ते या स्पर्धेत उतरल्यात. मात्र या सामन्यातून त्यांना एक चांगला कडवा प्रतिकार करावा लागेल, कारण लक्ष कठीण झालेलं ते फलकावर. चला मीटिंग नको अजिबात. एव्ही वॉरियर संघ पंच तुम्हाला ताकीद देत आहेत, कृपया लगेचच आपण आपापल्या जागी स्थिरावायचं खेळपट्टीवरून, आणि मात्र पुढच्या षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. तर कॉमेंट्री कडून मारा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल चौधरी जे सुरुवात करतात. पहिल्या षटकात त्यांनी हाताळलं होतं चांगल्यापैकी पॉवर प्ले मधून, आणि पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. तर आता दुसऱ्या षटकामधून जो योगेश यांनी मारा केला होता त्यांनी सुद्धा 8 धावा खर्च केल्या होत्या. अशी 2 षटकं संपली होती आणि एक विकेट घेतली होती ती राकेश पाटील यांना बाद करताना. आता मात्र सध्या आपण पाहतोय पप्पू आणि विशाल बागोल असे 2 फलंदाज मैदानामध्ये वाडा स्ट्रायकर संघासाठी खेळी करतात. आणि तर लक्ष टार्गेट सामन्यामधलं असेल ते 91 धावा जर करायचे आहेत. परत उर्वरित 6 षटकांचा खेळ बाकी राहतोय. 36 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता आहे. तर ह्या पुढचा षटकामधून सुरुवात होताना पहिला चेंडूवर मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न चेंडू निघतोय तो कार्पेट साईडने, आणि चांगल्यापैकी चेंडू क्षेत्ररक्षण करतात तिकडनं ते मिड ऑन क्षेत्रामध्ये. आणि तत्पूर्वीच चेंडूची उचल केली, फेक केल्यानंतर 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 19 वर 19. तर 91 धावांचा हा खूप मोठा विशाल काय स्कोर पार करावा लागेल सामन्यामधून. लांबचा पल्ला गाठायचा आहे, लांबचा प्रवास करायचा अजूनही. तो वडा स्ट्रायकर संघाला पुढचा चेंडू अगदी स्लोवर टाकला गेला आणि वाईटचा इशारा पंचांचा. आपण पाहतोय या सामन्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्यापैकी पंचगिरी लाभलेले हे पंच आपण पाहतोय. विरल नायर, त्याचबरोबर आशुतोष व्यवहारे आणि कृष्णा कोळी असे 3 पंच चांगल्यापैकी आपली कामगिरी इथे निभावतायत या लीग मधून. सदोष कामगिरी म्हणायला गेल, चांगल्यापैकी पंचगिरी असा उल्लेख आम्ही करतोय. दरम्यान हा पुढचा चेंडू आणि याचा थोडासा चेंडू वळत होता, आतमध्ये येत होता आणि सुरेखरित्या चेंडूवर मात्र पायचीत पकडला असं म्हणाल गेल की अतिशय चांगल्यापैकी चेंडू हाताळताना बोल्ड गेला. आमच्या इथे प्रफुल्ल सांगतायत की तुमचं लक्ष नव्हतं, चेंडू मात्र क्लीन बोल्ड करून गेलाय. तर फिरत घेणारा चेंडू म्हणायला लागेल. धन्यवाद डीजे. तर आपण पाहिलं असेल श्रीदेवींचं कैदी चित्रपटातलं हे गाणं खूप गाजलं होतं एकेकाळी, आणि आता त्याची आठवण मात्र पुन्हा एकदा वाजवताना आपल्याला येते आहे. दरम्यान आता आपण पाहतो नुकतंच एक चांगली सफलता मिळवली होती आणि राहुल चौधरी एक सुरेख विकेट टेकर गोलंदाज म्हटले जातात, आणि आणखी एक यश संघाला मिळवून दिलं. मगाशी एक यश मिळालं होतं योगेश पाटील यांनी मिळवून दिला एव्ही वॉरियर संघासाठी. आता मात्र हे यश दुसरं मिळत आहे ते राहुल यांच्या चांगल्या गोलंदाजीने आहे. तर नवीन फलंदाज मैदानात आले आहेत ते दिनेश, आणि सामना करतील या षटकात. पुढच्या चेंडूला थोडासा पुन्हा एकदा आखोट टप्प्याचा हा पॉली चेंडू आणि सौरव मात्र लगेच चेंडू कीप करतात एसटी पाठ बघत. तर प्रयत्न नाही केला स्टंपिंग करण्याचा, पण खडे खडे चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न देखील मिस करून गेल्यानंतर एक चांगला चेंडू संपला असं म्हणावं लागेल. तर आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेलेत आणि एक विकेट घेतली होती. 1 धाव देताना किंवा 2 धावा देताना एक वाईट चेंडू सुद्धा पडला होता, म्हणजे 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या खेळामधून त्या राहुल चौधरी यांनी. आणि षटकातला आता पुढचा चेंडू दोन्ही कंचाडचे हे आपण खेळाडू पाहतोय, एक फलंदाज एक गोलंदाज, आणि हा पुढचा चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. चांगल्यापैकी फटकला तो गोलंदाजच्या डोक्यावरून, पाठीमागे चेंडू फील्ड होते तोपर्यंत फेक झालेली आणि त्याचा फायदा घेताना 2 धावा. तर दिनेश चांगल्यापैकी फलंदाजी करणारा फलंदाज आहे कंचाड संघाचा. मिडल ऑर्डर मध्ये मात्र 4थ्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. जे भारतीय संघासाठी विराट कोहली नेहमीच चांगला या क्रमांकावर खेळी करतात, आणि सध्या मात्र हे स्थान पंकज दिनेशनं मिळाल्यानंतर त्याचा फायदा उचलल्यानंतर वाडा स्ट्रायकर संघासाठी. आणि 2 धावा घेताना संघाची धावसंख्या नेलेली ती मात्र फलकावर लागलेली आहे 22 धावा 22. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर मारा, आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कोरच्या बाजूने मारलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे मागे येत उभे आणि फिल्डिंग करतायत डीप वरून. तोपर्यंत सहसेने पुन्हा एकदा 2 धावा. तर प्रत्येकी 2-2 धावा घेतल्यात या 2 चेंडूंवर, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24-24. आतापर्यंत आपण जर पाहिलं लक्ष दिलं तर 5 चेंडू संपले त्या षटकामध्ये. अजूनही या 3ऱ्या षटकामधला 1 चेंडू बाकी राहतोय, तोच राहुल यांचा चेंडू फेकण्यासाठी. मात्र त्यांना सामोर येतात ते दिनेश, आणि या 3ऱ्या षटकामधला अंतिम चेंडू
एक महामुकाबला आपण बघतोय आणि पुढचा चेंडू मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पडतोय बरचसा आणि पंच देखील आम्हाला सूचना देत आहेत वाईड रूपाने. तर अशा प्रकारे एक अवांतर धाव अवांतर चेंडू थोडंसं आपली लय बिघडलेली संतुलन बिघडलेलं आणि त्यामुळे चेंडू थोडासा बाहेर पडला होता आणि फलंदाजी देखील सोडल्यानंतर त्याचा फायदा संघाला मिळाला होता एक अवांतर धाव्याने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर 25 म्हणजे पाव शतक फलकावं लागलं गेलंय. तर षटकामधला अजून एक चेंडू बाकी आहे, षटकातून अंतिम चेंडू आणि फुल टॉस मिळाल्यानंतर असं फटकला येतोय तो सरळ वाऱ्याचा वेग घेतला होता आणि चेंडू सरळ फेक केली जाते बाहेर स्टेडियमच्या आणि उत्तुंग षटकार विवो षटकार. धन्यवाद डीजे. चला जास्त मीटिंग नको, लगेच मैदानात लगेच चौथ्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. तर 3 षटकाचा खेळ गेला होता, अंतिम चेंडूवर षटकार ठोकला होता आणि शब्द सामन्यात षटक पूर्ण झालं होतं राहुल यांचं. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा स्ट्रायकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 31 धावा 31. आता मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय, 24 नाही ना 30 चेंडूचा खेळ अजून बाकी राहतोय आणि या 30 चेंडूमध्ये आता सामन्यात लक्ष असेल ते 60 धावा करण्याचा. म्हणजे प्रत्येक चेंडूचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा याप्रमाणे खेळ करावा लागेल तो वाडा स्ट्रायकर संघाला, कारण 5 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकाला सुरुवात आणि 30 चेंडूमध्ये 60 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामधून वाडा स्ट्रायकर संघासाठी. तर नवीन षटकाला सुरुवात करतात दयेश पाटील, ज्यांचं सुद्धा हे घरेलू मैदान आपण बघतो हायटेकच्या मैदानात त्यांनी आता क्रिकेटचे धडे घेतले आणि अनेक वेळा हे मैदान गाजून सोडलं त्यांच्या फिरकी मार्याने. तर आता बघूया त्यांच्याकडे चतुर्थ गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू सामना करतायत त्या पप्पू सारखा फलंदाज युवा खेळाडू. मी म्हटलं तर मग असेच की युवा खेळाडूंना या लीग मध्ये खूप मोठी संधी मिळाली. वाडे शहरातील देखील अनेक खेळाडू आपण पाहतोय ते या लीग मध्ये खेळत आहेत आणि या षटकामधला डावखुरा मारा पहिला चेंडूचा मात्र फायदा घेताना चेंडू स्क्वेअर मारला गेला आणि त्या दरम्यान तो चेंडू सीमा पार होतोय चौकारासाठी. तर विवो चौकार मारला गेला होता तो या षटकातील पहिल्या चेंडूवर स्वागत केलं म्हणावं गेलं ते दहशनचं ते पप्पू यांनी आणि चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती फलकावर आता 35 धावा 35. 2 गडी बाद 35 धावा सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय राकेश पाटील आणि विशाल बागोल हे बाद झालेत आणि अनुक्रमे आता आपण पाहतोय पप्पू आणि दिनेश हे 2 फलंदाज खेळत आहेत मिडल ऑर्डरचे. आणि पुढचा चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता, स्लोवर टाकला गेला होता आणि मात्र रणनीती चांगल्यापैकी आखली जाते या सामन्यामध्ये एव्ही वॉरियर संघाकडून, ज्यांची डावपेज आपण पाहतोय सामन्यातले गेम प्लॅन त्यांचं सक्सेस झाले आतापर्यंत. कारण 91 धावांचा पाठला करायचा अशा वेळेस गोलंदाजी खूप चांगल्यापैकी टाकली पाहिजे या दृष्टिकोनातून गोलंदाजी होतीये ती दहशनची षटकामधला पुढचा चेंडू आणि यावेळेस हा पॉली चेंडू फटकाला गेला ऑन साईडला शतक डीपला थांबवलेले तैनात करतात चेंडू फील्ड करतायत आणि तोपर्यंत एक धाव आरामरित्या घेतलेली पप्पू यांनी संघासाठी धावसंख्या 36 लागलेली 36. 2 बाद 36 धावा. तर शानदार क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांची संख्या आपण पाहतोय आणि प्रेक्षक दर्दी क्रीडा रसिक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि पुढचा चेंडू पुन्हा चपाईने धावले सौरभ अडकमोल ज्येष्ठ रक्षक आहेत आपली चांगली भूमिका पार पडतात. यावेळेस चेंडू थोडा मागे आला गेला आणि त्यांना चेंडू पकडेपर्यंत फलंदाजांनी सहज 1 धाव मिळवली. तर संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 37 वर 37. तर चौथ्या षटकामधून आता 5वा चेंडू आणि यावेळेस हेलिकॉप्टर शॉटचा वापर केला गेला फटकावला तर चेंडू कार्मेट संघाने आणि जे लांबला क्षेत्र उभे गेले त्यांनी चेंडू पुन्हा एकदा फील्ड करतात चांगल्यापैकी फिल्डिंग म्हणावलं गेलं एव्ही वॉरियर संघाचे कुठल्याही प्रकारची चुका केलेल्या नाही फिल्डिंग मध्ये 1 धाव मात्र घेतली गेली आणि फिल्डिंग मध्ये खूप सातत्य असावं लागतं किंवा खेळामध्ये सातत्य असावं लागतं. तर सध्या आपण पाहतोय एक जबरदस्त आउटफील्ड करतायत चांगल्यापैकी फिल्डिंग करतायत आणि षटकामधला आता शेवटचा चेंडू आणि मात्र दिशाही न बराचसा चेंडू बाहेर पडतोय वाईड रूपाने 1 धाव मिळते 1 चेंडू वाढतोय त्याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. वाडा स्ट्रायकर संघाला मात्र झगडावं लागते खूप स्ट्रगल करावं लागते सामन्यातून.
सध्या ही धावसंख्या थोडीशी का होईना हळूपणे जाते, परंतु आता मात्र वेगवान धावसंख्या करावी लागेल, थोडेसे फटके मारावे लागतील आणि पुढच्या चेंडू लगेच अटॅक करण्याचा प्रयत्न होतो आणि सरळ चेंडू प्रेक्षागृहामध्ये फटकावला गेला आहे. विवो षटकार मारला जातोय या सामन्यातला या चेंडूवर. तिकडे बॉल द्या. धन्यवाद. तर अमोल तिवारी आम्हाला हे सांगतायत की मगाच्या षटकात सुद्धा अंतिम चेंडूवर षटकार ठोकला गेला, आता नुकतंच अंतिम चेंडूवर एक षटकार ठोकला गेला होता आणि 200चं षटक संपवलं होतं. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ संपला गेला, 24 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि आता 24 चेंडू करावे लागतील सामन्यामध्ये. त्या 46 धावा 46 नीडेड रन रिक्वायर. तर 24 चेंडू 46 धावा म्हणजे लक्ष मला वाटतं मी म्हणेल प्रत्येक चेंडूवर किमान 2 धावा आल्या पाहिजेत. 12च्या सरासरी धावा आता कराव्या लागतील पुन्हा एकदा. थोडीशी सरासरी जरी कमी झाली असली तर देखील हे टार्गेट त्यांना चेस करावं लागेल. आता 24 चेंडूमध्ये त्या 46 धावा. पुन्हा एकदा एबी वॉरियर्स संघाची रणनीती आखली जाते मैदानातून, कारण त्यांना लगेचच कल्पना येते की हे दोन जे सध्या फलंदाज खेळत आहेत भरत त्यांची फलंदाजी आणि जम चांगल्यापैकी बसल्यानंतर आता मात्र नक्कीच आक्रमक फटकेबाजीला सुरुवात करतील. अशा वेळेस या खेळाडूंनी कशा प्रकारे रोखावचं ही रणनीती असावी मला वाटतं. तर त्यातून आता इथे सध्या आपण पाहतोय इथे 4 षटकांचा जो शीतपेयाचा वेळ संपलेली आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची कृपया, कारण आता शेवटचा 4 षटकांचा खेळ बाकी राहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल विक्रम झाले आजच्या सामन्यामधून, कारण आज हायएस्ट स्कोर झाला होता 2 संघांच्या बाजूने. 104 धावा ठोकल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देताना दुसऱ्या प्रतिस्पर्धींना देखील 104 धावा ठोकल्या आणि सामना बरोबरी सुटला, टाय सुटला. परंतु या आजच्या दिवसात जर वैशिष्ट्य म्हटलं तर विकी काळे जे सामन्याचे खेळाडू त्याने आज रेकॉर्ड बनवला. आजच्या या स्पर्धेतला 4थ्या पर्वामधलं पहिलं अर्धशतक ठोकलं गेलं ते या लीग मधून. 3रं पर्व आपण म्हणतोय, कारण गेल्या वर्षी 2रं पर्व होतं, यंदा 3रं पर्व. तर गेल्या वर्षीच्या पर्वाचा विचार केला तर गेल्या वर्षी पर्वामध्ये 9 ते 10 अर्धशतक ठोकले गेले होते आणि खरोखरच त्याची आठवण होते, कारण अजूनही आपल्याला पुढचे या स्पर्धेचे या लीगचे 7 दिवस बाकी उद्यापासून जर पकडले तर या 7 दिवसात आपल्याला किमान प्रत्येक दिवसात जर विचार जर पण केला तर एक अर्धशतक लावलं गेलं तर अजून 7-8 शतक अर्धशतक लागू शकतात. परंतु पहिला दिवस आपण जेव्हा पाहिला म्हणजे काल स्पर्धा सुरू होती त्या अगोदरच्या दिवसाचा विचार आम्ही जेव्हा केला तिथे मैदानात येताना तर असं वाटलं होतं की खेळपट्टी पाहून की यंदाच्या या लीग मध्ये एखादं शतक सुद्धा होऊ शकतं एखाद्या खेळाडूकडून. 48 चेंडूमध्ये 100 एका खेळाडूकडून कामगिरी होऊ शकते. मात्र आता लगेच टायमिंगचा साथ दिली पाहिजे लगेच तुम्ही आणि नवीन षटकाला सुरुवात झाली पाहिजे. तर 24 चेंडू खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता वाडा स्ट्रायकर संघाला. थोडीशी आता गेम प्लॅन त्यांची वेगळी करावी लागतील, थोडस माइंड चेंज करावं लागेल, माइंड सेट करावं लागेल, मानसिकता दाखवावी लागेल की आता थोडंसं शांतपणे खेळणं महत्वाचं आहे. परंतु त्याबरोबरच आक्रमकपणा सुद्धा बचाव आपला करायचा असेल सामन्यामधला तर आक्रमण हा करावाच लागेल, कारण आता 24 चेंडू खेळ बाकी आहे. या 24 चेंडूत करायच्या 46 धावा आणि आता ही रणनीती आखल्यानंतर शतरक्षण लावलं गेलंय ते नवीन षटकासाठी आणि स्वतः संघ नायक त्यात गणेश मोहिते ज्यांची षटकाला सुरुवात होते. कॉमेंट्रीकडून मारा सुरू होतो षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी. तर 24 चेंडू आणि 46 धावा हे टार्गेट आता झाले पुढच्या धावांचं आणि पहिला चेंडू यावेळी दिशा ही न गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरची नियंत्रण पूर्ण चुकलेला चेंडू टाकण्यामध्ये आणि त्यामुळे चेंडू बराचसा लेग स्टंपच्या बाहेर पडतोय आणि वाईड रूट ठरतोय. तर या वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर 46. तर आपण पाहतोय अनेकांचं खूप मोलाचं सहकार्य आपण पाहिलं या स्पर्धेसाठी, कारण वाडा तालुक्यातील एक मान्यता प्राप्त ही स्पर्धा म्हटली जाते, महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हटली जाते आणि या स्पर्धेचे आता मात्र आपण पाहतोय की ही स्पर्धा अगदी 7 समुद्रापलीकडे गेलेली, कारण 198 देशांमध्ये आपण पाहतोय हे थेट प्रक्षेपण आणि विवो हे आपण पाहतोय की ज्यांना आज चांगला आपल्याला साथ देतात या स्पर्धेला. तर दरम्यान हा पुढचा चेंडू पाय टाकले मात्र फटकावला जातोय आणि थोडंसं गोलंदाजीच्या खांद्याला लागून चेंडू पाठीमागे गेला, त्यानंतर थोडंसं चेंडूचा वेग थांबला गेला म्हणावं लागेल, चेंडू थोडंसं थांबवला गेला असं म्हणायला लागेल. दरम्यान मात्र 1 धाव मिळते आहे आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाडा स्ट्रायकर संघाची झालेली 2-47 47 पण लॉस ऑफ 2 विकेट. तर सध्या आपण पाहतोय प्रगती पथावर चाललं हे 5वं षटक आहे. या 5व्या षटकामधला आता पुढचा चेंडू गणेश मोहिते जे टाकतायत किंवा मार्गक्रमण करतायत सामन्यामधून आणि यावेळी पायात आपटतोय परंतु हवा पण दाद मागले सौरभ यांनी केवळ
आणि सुरेख चेंडू टाकला लेग बाजूला पण एक धाव मिळते संघासाठी. एक धावेचं महत्व आपण ओळखतोय, परंतु आता एक धाव घेऊन चालणार नाही. चेंडू कमी राहिले, धावा मात्र जास्त करायचे. अशा वेळेस थोडंसं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि याचा फायदा सध्या एव्ही वॉरियर्स संघासाठी मिळतो. कारण सुंदर गोलंदाजी करतात संघनायक, आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी होती त्यांची. आणि पुढचा पुन्हा एकदा पुढे टाकला स्लोवर चेंडू, आणखी एक डॉट चेंडू लागतोय, डॉटवर डॉट असं म्हणायला लागेल. सुरेख गोलंदाजी करताना आपली कर्णधाराची भूमिका चांगल्यापैकी पार पडतात, एक जबाबदारी ओळखून गोलंदाजी. आता मात्र 20 चेंडू मध्ये 43 धावा पाहिजेत सामन्यामध्ये ते वाडा स्ट्रायकर संघाला. आणि हा पुढचा चेंडू यावेळेस मध्ये आभाई फटका मारण्याचा प्रयत्न आणि अगदी जबरदस्त चेंडू फटकावला गेला सीमा रेषे पलीकडे, मात्र झेल होत होता आणि हा झेल सुटला गेला. तर हा पाठीमागे मात्र रिअल अकॅडमीचं बक्षीस पटकवलं गेलं, कारण रिअल अकॅडमी शशांक ठाकरे आणि विशाल ठाकरे ज्यांनी आपण पाहिलं, जे श्रोते आहेत प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी एक नामी संधी त्यांनी दिली होती की टी शर्ट त्यांना दिला जातोय. जो प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्यासाठी हा टी शर्ट, आणि हा टी शर्ट दिला तो रिअल अकॅडमी कडून. शैक्षणिक क्षेत्रामधले अग्रेसर शैक्षणिक संस्था म्हटली जाते, कारण उज्ज्वल आपल्या भविष्यासाठी, उज्ज्वल यशासाठी एकमेव नाव घेतलं जातं ते रिअल अकॅडमी. आणि हा पुढचा चेंडू यावेळी हा फुलटॉस चेंडू, आणि मात्र पुन्हा एकदा झेल पकडो की जी तो मॅच मात्र पुन्हा एकदा झेल सुटला गेला आहे. आणि त्यावर राहुल यावेळी थोडीशी चुकी करतायत संघासाठी. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 2 धावांनी पुढे होताना ती फलकावं लागलेली. आता बरोबर 56 धावा 56 वाडा स्ट्रायकर संघाची धाव संख्या. 91 धावांचा पाठलाग होतोय सध्या. मात्र एकंदरीत इथे षटक संपले, ते 5वं षटक, अजूनही 18 चेंडू बाकी आहे. तर बघूया हा जो रिअल अकॅडमी कडून हे बक्षीस दिलं जात आहे या प्रेक्षक वर्गाला. आपण पाहतायत जी या सीमारेषेच्या पलीकडे ज्यानं झेल पकडले त्या प्रेक्षकाला रिअल अकॅडमी वाडाकडनं ही जर्सी दिली जाते. ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी वाडा. विवो सुद्धा या मालिकावीरात सामील आहे, कारण या मालिकेत विवो सुद्धा ब्रँड पार्टनर आहे. आणि रिअल अकॅडमी कडनं प्रत्येक बाहेर झेल टिपणाऱ्यासाठी, सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकासाठी एक टी शर्ट दिलं जाईल ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी कडनं. तर धन्यवाद निखिल. आणि आता मात्र फलकावर संघाची धाव संख्या लागलेली ते एकंदरीत 2 गडी बाद 56 धावा. आता नवीन षटकाला सुरुवात होते. एकंदरीत 5 षटकाचा खेळ संपला गेला, 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. या 18 चेंडूत आता सामनाची गडी 35 धावांची होऊ शकतं वाडा स्ट्रायकर संघाला. 18 चेंडू 35 धावा म्हणजे समीकरण कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा तेच राहते. प्रत्येक चेंडूला 2 धावा याप्रमाणे खेळ करावा लागेल. तर नवीन षटकाला सुरुवात. षटकामधला पहिला चेंडू आणि चांगल्यापैकी हाताळतायत गोलंदाज अमोल यांची सुरुवात होते षटकामध्ये. अतिशय नावाजलेला खेळाडू म्हटलं जातं ते अमोल. तर कादेलींकडून ज्यांनी सुरुवात केली होती या 6व्या षटकाला सुरुवात झाली होती आणि पहिला चेंडू मात्र चांगल्यापैकी हाताळला गेलाय. तर कोणा संघाचा आपण हा खेळाडू म्हटलं तर एरवी आपण कोणा संघासाठी खेळणारा हा खेळाडू आहे. आज बघूया एव्ही वॉरियर्स संघासाठी चांगली दामदार सुरुवात करतायत. तर या षटकामधून आता दुसरा चेंडू आणि सामना करतील फलंदाज. मात्र पुन्हा एकदा दिनेशानं चकमा देऊन जातोय मागे. एसटी पण मागे लगातार 2 चेंडूवर डॉट चेंडू टाकले गेले आहेत आणि प्रेशर मध्ये आणतात फलंदाजांना. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न होतो वाडा स्ट्रायकर संघावर किंवा फलंदाजांवर. तर या आव्हान मात्र स्वीकारलं पाहिजे. चांगल्यापैकी टॅलेंट असलेला खेळाडू फलंदाज दिनेश. मात्र हे दडपण दूर करताना पुढच्या चेंडूला चांगला खेळ केला पाहिजे. धावसंख्या स्थिरावलेली फलकावर. या षटकातला तिसरा चेंडू अमोल यांचा आणि पुन्हा एकदा हवाई फटका म्हणावा लागेल की पुन्हा एकदा हवाई फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिस करून गेलेत. लगातार मात्र चकले जात आहेत. चकमा दिला जातोय तो गोलंदाजांकडून या फलंदाजाला. आणि पाहता पाहता 3 चेंडू डॉट झालेत षटकामध्ये. तर बघा क्रिकेटमध्ये जे म्हटलं होतं
की नेहमीच फलंदाज वर्चस्व ठरवतात, परंतु आता पण होतं या सामन्यामध्ये की गोलंदाज थोडे हादी होत आहेत, कारण 3 चेंडू लगातार सुरेख गोलंदाजी केली त्यांना अमोल सुरुवात केली होती षटकामध्ये आणि 3 चेंडू सहजतेने टाकले गेले आहेत, कुठल्याही प्रकारची धाव न देता निर्धाव चेंडू. तर अशा प्रकारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये षटक हाताळताना हायटेक मैदान ते गाजवत आहेत आणि षटकामधून चौथा चेंडू. यावेळेस मात्र आम्ही तारीफ करतो आणि लगेचच खराब चेंडू टाकून गेल्यात. तर पात्र ठरायला पाहिजे, कारण चांगल्यापैकी मारा करत होते, थोडंसं संयम त्यांचा बिघडला आणि चेंडूवरचा नजर चुकली किंवा अंदाज चुकला टाकण्यामध्ये आणि बराचसा चेंडू दिशा भटकन घेतला सरळ वाईट रूपाने. तर एक धाव वाढते. आता मात्र आमचे स्कोरर पुन्हा आम्हाला माहिती देत आहेत की 35 धावाचा आवश्यक आहे सामन्यामधून. 15 चेंडूत 35 धावा. षटकामधला पुढचा चेंडू अमोलेचा आणि पुन्हा एकदा बीट केलं तर लगातार मात्र वारंवार बीट होत आहेत फलंदाज. खेळण्यामध्ये तिचे तंत्र चुकत आहे, बॅकफूट किंवा फ्रंट फूट यामध्ये तंत्र चुकत असावं. आणि अमोल गोतार्णेसाठी इथे मात्र प्रशांत गोतार्णेकडून बक्षीस आलेलं 100 रुपयाचं अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत, त्याबद्दल प्रशांत गोतार्णे गातेस यांच्याकडून त्यांना हे बक्षीस इथे येते. सध्यापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू त्यांनी डॉट टाकलेत आतापर्यंत खेळामधून आणि प्रशांत यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की आपल्या या गोलंदाजाला ते बक्षीस लावतायत. आणि पुढचा चेंडू अखेर मात्र हिट विकेट आलेत, कारण त्याचा पाय लागला का बघावं असं वाटावं. तर फलंदाज स्वतः निघालेत आणि त्यांना कल्पना आहे की आपण अशा प्रकारे हिट विकेटने बाद झालोय. तर सफलता मिळते ते नुकतीच अमोल यांना. जसं विराट कोहली आपण पाहिलं असेल एका सामन्यात अशा प्रकारे बाद झाले होते हिट विकेट होताना, त्यांचा पाय लागला स्टंपला आणि अशाच प्रकारचा काही झाला प्रकार घडलाय तो दिनेशच्या बाबतीत. आतापर्यंत थोडंसं डबल माइंड मध्ये खेळ होते, थोडासा द्विधा मनस्थित खेळ होते आणि शेवटी त्याच प्रयत्नामध्ये त्यांना मात्र स्वयंचित बाद व्हावं लागलं. तर एक संघाला एक चांगला फलंदाज बाद झालाय आणि एव्ही वॉरियर संघासाठी मात्र नक्कीच एक चांगली शानदार कामगिरी आपण पाहतोय अमोल यांची. या षटकात तिखट मारा आपण पाहतोय त्यांचा आणि तो नवीन फलंदाज पंकज पागधर आहे की ज्या खेळाडूने आजच्या दिवसातला एक सर्वाधिक चांगला झेल पकडला, कॅच ऑफ द मॅच असं मी म्हणेन, अशा प्रकारचा झेल मगाच्या या सामन्यामधून पकडला होता. तेच हे धुरंदर फलंदाज आता मैदानामध्ये बाद झाल्यानंतर दिनेश यांची जागा घेत आहेत. तर या 6व्या षटकातून अंतिम चेंडू टाकण्यासाठी हाताळण्यासाठी येत आहेत ते पुन्हा एकदा अमोल. त्यांचा या हायटेक मैदानामधला कादिलेंकडूनचा अंतिम चेंडू या षटकामधून आणि सामोरे असतील ते आलेले नवीन फलंदाज पंकज पागधर आहे. आता मात्र 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूत 35 धावा पाहिजेत. आता मात्र हाणामारी करावी लागेल, मोठे मोठे षटकार ठोकावे लागतील आणि पहिला चेंडूला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता. उसळी घेतो चेंडू सर एसटी पणे मागे आणि षटक मात्र जबरदस्त टाकला गेला म्हणावे लागेल ते अमोल यांनी, ज्यांना प्रशांत गोतार्णेंनी 100 रुपये बक्षीस इथं दिलं चांगल्या खेळामधून. आणि केवळ 2च धावा या षटकात दिल्या गेल्या, एक विकेट महत्वपूर्ण घेतली गेली आणि पाहता पाहता षटकाचा जो खेळ आतापर्यंत संपला गेला आहे ते एकंदरीत 6 षटकं संपली गेली आणि या 6 षटकामध्ये धावसंख्या सीमित ठेवली गेली, कारण आता उर्वरित 12 चेंडू खेळ बाकी राहते. या 12 चेंडूत 35 धावा पाहिजेत सामन्यामधून. 12 चेंडू 35 धावा, एकच वाईटची धावा दिली असे आमचे स्कोरर म्हणतायत आम्हाला चांगल्यापैकी माहिती देताना ते अमोल तिवारी, ज्यांची देखील आम्ही तारीफ करतोय, कारण कालपासून त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथे चुकी केली नाही, मिस्टेक केली नाही आणि खरंच चांगल्यापैकी लेखनिक असावा तर अशा प्रकारचा. तर खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आजच्या दिवसातला सर्वाधिक चांगलं षटक म्हणता येईल ते टाकलं अमोल यांनी. प्रशंसनीय षटक, काबिल तारीफ षटक जे संपवलं होतं एव्ही वॉरियर संघासाठी. आता मात्र मीटिंग अजिबात नको, लगेच पुढचे 2 षटकं आपल्याला उरकून घ्यायची आहेत आणि यावेळी योगेश पाटील आपला मात्र एंड बदलतात. मग आपण पाहिलं असेल त्यांनी कादिलेंकडून मारा केला होता, आता मात्र समोरच्या बाजूने आपण म्हणतोय वाडा मनोहर हायवे किंवा आपण कॉमेंट्री बॉक्स म्हणतो, आमच्या पॅव्हलियन कडून मारा सुरू करतायत. आपली बाजू बदलताना त्यांना कल्पना ह्या सामन्याचं सगळे खाणाखुणा माहिती आहेत आणि त्यामुळे त्यांनी एंड जो बदलांच्या संघ नायकर यांचा त्याचा फायदा मिळतो का या सामन्यातून. तर 7व्या षटकाला सुरुवात. आता 12 चेंडू बाकी राहते. 12 चेंडूत 35 धावा वाडा स्ट्रायकर संघाला. तर सौरभ बाडकमळ किंवा गणेश मोहिते फिल्डिंगची सजावट करतात. त्यांना कल्पना आहे की आपल्या हातामध्ये थोडासा सामना आलेला, आपल्या बाजूने झुकलेला थोडासा. तर योगेशांचा षटकामधला पहिला चेंडू आणि एक चांगला फटकावला तो चेंडू तिकडे शेतोष्टक डीपला आणि मात्र त्याच्यामधून चेंडू सीमा बाहेर चौकार. तर पंच लगेच आम्हाला इथे सूचना देत आहेत, चौकार गेलाय विवो चौकार. धन्यवाद डीजे.
तर फलकावर धावसंख्या लागले वाडा सायकल संघाची 60 धावा, 3 गडी बाद 60 धावा, मात्र 91 धावा करायचे. म्हणजे अजूनही लक्ष जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 31 धावा म्हणजे 31. आता प्रत्येक चेंडू साधारण आपण 3 धावा म्हणू, या कारण थोडंसं टार्गेट वाढत चाललेला. आणि या षटकामधला पुढचा चेंडू योगेशांचा पाय टाकले चेंडू आधी थोडंसं स्विंग चेंडू होत होता, आतून बाहेर निघत होता ऑफस्टिकच्या बाजूने आणि पंचांकडे हलकेसे दाद मागे जाते, परंतु नक्कीच पंचांनी फेटाळून लावलाय. आणि या दरम्यान लेग बाय पण एक धाव. तर बघा पंचांचं केवढं लक्ष आहे आणि खरोखर मान्यता प्राप्त हे पंच आपण होतोय वाडा क्रिकेट या स्पर्धेसाठी, वाडा प्रीमियर लीग साठी, खास मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या संलग्न असलेले हे पंच आहेत, तटस्थ पंच आहेत. जशी त्यांनी गेल्या वर्षी कामगिरी होती तशाच प्रकारचं आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनने त्यांना पुन्हा एकदा पंचायत केलं. तर पंचांवर कुठल्याच प्रकारचा दबाव आणू नका. आणि या षटकामधला योगेशांचा पुढचा चेंडू पंकज यांच्यासाठी, आणि मात्र थोडासा चेंडू लोअर राहतोय. थोडंसं बघा आता संध्याकाळचं सत्र असल्या कारणाने चेंडूला उंची मिळत नाही आणि अगदी थोडासा लोअर चेंडू गेला खाली आणि सरळ निघतो पंचा एसटी पटे मागे. तर सौरभ आपलं काम पुन्हा बखूबी निभावत आहेत. ही वारियर संघासाठी अतिशय सुंदर शतक म्हणून मागतील यष्टीरक्षक. आता 9 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट मात्र आता वाढत चाललेला, कारण चेंडू कमी होत आहेत त्याप्रमाणे त्या चेंडूवर धावा मात्र कमी होत नाही. आता मोठे मोठे पटके मारले तरच हे टार्गेट थोडंसं चेस करता येऊ शकेल, परंतु सध्या ही परिस्थिती खूप बिकट झालेली आहे तिथे वाडा स्ट्रायकर संघासाठी. तर हबी होतोय गोलंदाज आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला चेंडू तर लगातार मात्र बीट केलं आहे पंकज यांना. थोडंसं मन त्यांचं स्थिर नाही आहे, थोडंसं द्विधा मनस्थितीत खेळत आहेत आणि माइंड सेट केला पाहिजे त्यांनी चांगल्यापैकी. अटॅकिंग झालं पाहिजे, आक्रमक झालं पाहिजे, मात्र प्रयत्नाचे अपुरे ठरत आहेत सामन्यामधून. काही पे दिशा काही पे निगाय असं म्हणावं लागेल. लक्ष देतो थोडंसं विचित झालं, पण तो याचा फायदा मात्र गोलंदाज घेत आहेत अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करताना. आता 8 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. एक चेंडू डॉट होत चालला ना, प्रेशर मध्ये आणतात फलंदाजांना योगेश. आणि या षटकामधून 5वा चेंडू यावेळेस मात्र चांगल्यापैकी फटकावला जातोय. पूल गेला तर खोदून टाकला चेंडू होता आणि फटकावला गेला त्यानंतर चेंडू सीमा पार गेलाय तो ऑन साइडला. तर 7 चेंडू खेळ बाकी राहतोय. 7 चेंडूमध्ये 26 धावा. आणि आपण मगाशी जो उद्घोषणा केली होती की उद्या बरोबर 8:30 वाजता इथे पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि 8:30 वाजता इथे खेळाडू आले पाहिजेत, कारण आज आपण पहिला आजचा एक सामना बाकी राहिला तो अगदी शेवटच्या दिवशी खेळण्यात येईल 23 तारखेला सकाळी लवकरात लवकर. तर उद्या असं काही होऊ नये या दृष्टीने मला विचार होतोय वाडा क्रिकेट असोसिएशनचा. आणि त्यामुळे उद्या बरोबर 8:30 वाजता जे पहिले 2 संघ असतील त्यांनी इथे आलं पाहिजे. तर योगेश षटकामधून पुढचा चेंडू आणि पंकज यांना पुन्हा एकदा बीट केलं जातंय. यावेळी मात्र नक्कीच दाद घेतली जाते, कारण सुरेख चेंडू टाकला गेला होता आणि फलंदाजांना बाद केलं जाईल. तंबूचा रस्ता दाखवतायत. तर यश संपादन केलं होतं या चेंडूवर आणि वाडा सायकल संघाचा 4था गडी बाद. तर बघा इथे गरबा खेळण्यासाठी नक्कीच गोलंदाजांचा चांगला गरबा खेळतात फलंदाजांना आणि नाचवता येतं त्या गरब्यावर या डान्सवर. तर सुरेख अशी कामगिरी पण होतो एव्ही वॉरियर संघाची. आणि मला आठवण होते पहिल्या पर्वाची, कारण एव्ही वॉरियर संघ अशाच प्रकारची कामगिरी करायचा तो पहिल्या पर्वामध्ये. तर आज ती आठवण पुन्हा जागृत होते, कारण त्यांच्याकडे आज महेश भोईर नसले तरी आज मात्र जे त्यांच्या संघाकडे जे खेळाडू आहेत टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि जबरदस्त टॅलेंट आपण त्यांनी या स्पर्धेत दाखवलं या सामन्यामधून. कारण 91 धावांचा जो पाठलाग त्यांना वाडा स्ट्रायकर संघाला करायचा त्यात अगदी नक्कीच त्यांना फेस आणला त्याच्या तोंडाला की चांगल्यापैकी कामगिरी करताना सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. आणि तो स्वतः त्यांचे संघ नायक मैदानामध्ये मिथुन नाईक ज्यांना आता मैदानात यावं लागतंय, कारण आता लक्ष कठीण होऊन बसलेला शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी होता. या 6 चेंडूमध्ये 26 धावा ठोकायच्या आहेत. तर एकेकाचा मात्र हा एका ढाण्या वाघ म्हटलं जायचं मिथुन यांना. आणि यावेळेला मात्र हल्ला करताना हल्ला बॉल मात्र चेंडू झेलला गेलाय आणि सुरेख सुरुवात झाली या षटकामधून अमोल यांची. ज्या गोलंदाजी मगाशी सुरेख गोलंदाजी केली होती, एकच धाव दिली होती आणि चांगलं षटक हाता होता आणि प्रशांत गोतावणेचं बक्षीस पटकवलं 100 रुपयाचं. तोच हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन षटकाला पहिल्या चेंडूवर विकेट घेताना.
सचिन सचिन बाबा मिथुन आणि सचिन इकडे मिथुन आणि सचिन आता नवीन सचिन आलाय. तर आता मात्र दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. नवीन फलंदाज आहेत, एका बाजूला मिथुन नाईक, दुसऱ्या बाजूला सचिन बाबा. असे हे दोन दिग्गज खेळाडू आता मात्र नक्कीच खूप उशीर होतोय सामन्यामधून, कारण आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकामधून पुढचा चेंडू आणि आपटून टाकलेला हा चेंडू होता, थोडासा दिशाहीन वाईड रूपाने आहे. तर अमोल यांचा संयम बिघडतोय, त्यांना उत्साहाच्या भरामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे एक धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 5 चेंडूमध्ये 25 धावा पाहिजेत. प्रत्येक चेंडूला 5 धावा याप्रमाणे खेळ करावा लागेल आणि हे लक्ष थोडंसं कठीण झालेलं आता. ते वडा स्ट्रायकर संघासाठी मात्र कठीण लक्ष मात्र साध्य केलं पाहिजे. आणि पुढचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता, जोर कसं मारण्याचा प्रयत्न होता मिथुन यांचा. फुल लेनचा चेंडू म्हणता येईल, तो सरळ येतो एसटीपणे मागे. तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही 25 धावा पाहिजेत सामन्यामध्ये. 4 चेंडूवर जर 4 षटकार ठोकले गेले तर सामन्यात रंगत येऊ शकते आणि सामना जिंकू शकला जातो. मात्र हे चित्र खूप कठीण आहे चेस करणं. आता पुढच्या 4 षटकांमधून आणि पुढचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कार्पेटचा चेंडू निघतोय, तो ऑन साईडला तिकडे श्वेतोषक चांगल्यापैकी चेंडू फील्ड करतायत. तोपर्यंत दुसरी धाव तर सहज घेतली गेली आणि या 2 धावांनी खातं उघडतायत मिथून आपलं वैयक्तिक. आता मात्र आपण पाहतोय एकंदरीत या षटकामध्ये 3 चेंडू संपलेले, अजूनही 3 चेंडू खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये आता 25 धावा 23 धावा करायच्यात आता. हे लक्ष अजूनही कठीण झालेलं आणि अमोल मात्र अगदी जबरदस्त मारा करतायत आपल्या संघासाठी, पूर्णपणे झोकून देतात गोलंदाजी करण्यासाठी. कारण प्रत्येक खेळाडूचं जी क्षमता आहे, जे टॅलेंट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न होतो या लीग मधून. आणि षटकामधला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू दिशा भरकटला जातोय, बराचसा चेंडू बाहेर पडतोय आणि पंच इशारा वाईटचा देताना धावसंख्या वाढते, भर होते धावसंख्येमध्ये. आणि आता जे लक्ष राहते सामन्यामधून जिंकण्यासाठी ते 3 चेंडू मध्ये 22 धावा. तर आजचा आपण पाहतो हा दुसरा दिवस प्रीमियर लीगचा 3ऱ्या पर्वामधला. कालचा पहिला दिवस होता.